यांच्या वतीने आयोजित महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुण्यतिथी व शिवाजी राऊत यांच्या सत्यशोधक विचारधारा आणि दिलीप महादार यांच्या आसूड कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, त्याचबरोबर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बहीण आहे। त्यांनी केलेलं कार्य याचा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पुस्तकाच्या रूपाने प्रकाशन झालेलं आहे आणि या दिवशी एका 2 पुस्तकाची प्रकाशन व्हावीत अशी आमच्याकडे सुरुवातीलाच चर्चा झालेली होती। त्याच्यामध्ये आपल्याकडे शिवाजीराव राऊत आहेत की ज्यांचं माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये मोठे योगदान आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील आमचे दिलीप महादार यांचं पुस्तक जे आहे आसूड नावाचा कविता संग्रह त्याचं प्रकाशन या निमित्ताने करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून ज्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे ते आदरणीय आमचे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडके सर या कार्यक्रमास असावे असं आम्हाला वाटत होतं आणि त्याबद्दल ते आज म्हणजे काल पण आणि आज पण दोन्ही वेळेस ते तयार होते। आज योगायोगाने त्यांना कार्यक्रम नव्हता, नाहीतर ते कदाचित दुसरीकडे जाऊ शकले असते, परंतु चांगली गोष्ट झाली की आज ते उपस्थित आहेत। त्यामुळे मी सुरुवातीला त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आज तुम्हा सगळ्यांना माहित आहे की 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। काल जरी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची पुण्यतिथी होती, मला असं वाटतं की दिन जे असतात त्या दिनांच्या पेक्षा सुद्धा रोजचं आपलं रुटीन आणि नित्य अशा प्रकारचं परिवर्तनाचं कार्यक्रम हे आपले चालूच असतात, परंतु दिनाच्या संदर्भाने माणसं एकत्र येतात आणि त्याच्यातून अजून प्रबोधन होतं ही अशी अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि त्या पद्धतीनं आत्ताचा कार्यक्रम आपण आयोजित केला। विद्यार्थी संख्या दुपारची कमीच असणार, नुकतीच परीक्षा होऊन गेलेली आहे। आता मी बोलत असताना काही गोष्टी विवेक वाहिनीच्या संदर्भाने सुरुवातीला सांगतो। आपल्या महाविद्यालयामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्येच मुळात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मधून विवेक वाहिनीचा जन्म झाला आणि विवेक वाहिनी प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये जर कुणी न्यायचं काम केलं असेल तर ते आदरणीय आमचे एन.डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विवेक वाहिनी पोहोचवली। आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेत पण कर्तव्य आधी, ही कर्तव्याची भावना आपल्यात जास्तीत जास्त जागृत व्हावी ही भावना त्यात होती आणि म्हणून मला एक सांगायला सगळ्यांना आनंद वाटतो की या महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीची रुजवण फार म्हणजे वर्षापासून आहे, परंतु अलीकडे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण या महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनी नावाचा स्वतंत्र सिलेबस आपला तयार झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली, मुलांनी परीक्षा दिल्या, त्याची प्रश्नपत्रिका निघाली। मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रात कदाचित मला असं वाटतंय की महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग असेल विवेक वाहिनीवर अभ्यासक्रम। नवीन शैक्षणिक धोरणात सीसीच्या अंतर्गत आम्ही हे आवर्जून विवेक वाहिनीला स्थान दिलं। दुसरं एक सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे, नवीन शैक्षणिक धोरणात राज्यकर्त्यांची काय अपेक्षा असेल ते असो, परंतु एक आम्हाला जाणवतं की परिवर्तनाचा विचार हा सगळीकडे पोहोचला पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे IKS भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम झाले। त्यामुळे यावर्षी मराठी विभागाने असं ठरवलं की IKS अंतर्गत बौद्ध तत्वज्ञान नावाचा हा सुद्धा पेपर आपला सुरू झालेला आहे आणि त्याची पण मुलांनी परीक्षा दिलेली आहे। त्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की आपल्याला विवेक जागृती करणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की विवेकाचा जागर करणारी सगळी मंडळी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोर बेडके सर, आदरणीय डॉक्टर हमीद दाभोळकर सर, आदरणीय आमच्या प्रमोदिनी मनपे मॅडम, मनपे सर जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर शिवाजीराव राऊत आहेत जे मार्गदर्शक आहेत,
आपल्या या संपूर्ण आत्ताच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब, ज्यांनी आल्यानंतर एका वर्षात तळागाळापर्यंत महाविद्यालयाला पोहोचवलेलं आहे. आणि आता मी काय सांगायचा हा प्रश्न आहे की कितीतरी ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्यामुळे आता बाकी काय न बोलता मी माझ्या मुख्य मुद्द्याकडे येतो आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. विवेक वाहिनी आणि मराठी विभाग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि मी माझं स्वागताचं आणि प्रास्ताविक जे होतं ते इथंच समारंभ. आजचे सन्माननीय अतिथी माननीय किशोर बेडकिहाळ सर, कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणाऱ्या माननीय प्रमोदिनी मंडपे मॅडम, डॉक्टर हमीद दाभोलकर, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोरे साहेब तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दोनही ग्रंथाचा प्रकाशन समारंभ, या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विविध महागार असून या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. दिली त्याबद्दल मी मराठी डिपार्टमेंट आणि डॉक्टर सुभाष वाघमारे सर यांचा आभारी आहे. त्याचबरोबर आज इतक्या उच्च विचारसरणीचे विचारवंत बेडकिहाळ सर असतील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते दाभोलकर साहेब असतील, राऊत सर असतील, त्याचबरोबर इतर मान्यवर आहेत, त्यांच्यासमोर आज 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळते, ही सुद्धा खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. खरं तर मी 2च मिनिटं बोलणार आहे. विषय असा आहे की या पुस्तकाचा खूप एक सुंदर असा गोड अनुभव आहे, जो अनएक्सपेक्टेड पद्धतीचा अनुभव होता तो. म्हणजे या पुस्तकाची जी जडणघडण झालेली आहे ती खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे हे खरं तर पुस्तक असं कोणी विचार केलाच नव्हता ना, सरांनी केला होता ना मी केला होता. राहिली गोष्ट म्हणजे ते व्हॉट्सअपचा विषय होता. व्हॉट्सअपवर वेगवेगळे मेसेजेस येत असतात, शेकडो मेसेज येतात. शक्यतो मी अवॉइड करतो व्हॉट्सअपचे मेसेज वाचणे. शक्यतो मी ते काळजी घेतो की त्यातलं मी कुठलाही कंटेंट वाचत नाही. आणि योगायोग होतं की 100-150 मेसेज पडलेले होते महादर सरांचे, पण ते प्रत्येक काव्य होती वेगवेगळ्या प्रकारची. पण काय होत होतं की इतर लोक इतके कॉन्ट्रोवर्शियल मेसेज पाठवतात आणि काही पाठवतात, आणि ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळ्यांना माहितीच आहे की त्यातला कॉन्टेंट काय असतो, काय लेवलचं असतं, काय दर्जाचं असतं. त्यामुळे शक्यतो अवॉइड ते ऑटोमॅटिकली होत होतं. आता सरांचा खरं तर तो पिंड त्यांचा व्यवसायाचा पिंड आहे आणि मला अपेक्षित नव्हतं की एखाद्या विचारवंताने जर किंवा एखाद्या साहित्यिकाने मेसेज पाठवला तर आपण उघडून पाहत होतो की नक्की काय पाठवले. पण सरांचा मला कधी वाटलं पण नव्हतं सर त्या लेवलचं किंवा त्या धाटणीचं लिखाण करतात. मी सहज तो मेसेज ओपन केला आणि त्यांची एक कविता वाचली. एक कविता वाचल्यानंतर मी खाली वरती स्क्रोल करत गेलो. स्क्रोल करत गेल्यानंतर मी त्यांना डायरेक्टली फोन केला आणि म्हणलं सर भेटू शकतो का आपण. ते म्हणले काय विशेष. म्हणलं आपण भेटूयात म्हणलं. आणि मग भेटल्यानंतर त्यांना सांगितलं एवढं तुम्ही सुंदर म्हणलं लिखाण करताय, तुम्ही व्हॉट्सअपवर चुकीच्या ठिकाणी म्हणलं तुमची एनर्जी वाया घालवताय म्हणलं. तर त्यात पण त्यांना ते सहसा ते रुचलं नाही की बाबा त्यांना असं वाटलं असेल, कदाचित न्यूनगंड असेल की बाबा आपलं पुस्तक आपण छापू शकतो का नाही. कारण की सर्वसामान्यपणे विचार करायचा झालं तर लोक शक्यतो म्हणतात की आम्ही पुस्तक छापूच शकत नाही, कारण की ते कदाचित आतून न्यूनगंडाचा भाग असू शकतो किंवा आपण करू शकत नाही किंवा आपलं हे पुस्तक असू शकतं असं वाटू शकत नाही. मग तरीही त्यांना मी मोटिवेट केलं आणि त्यांना सांगितलं की प्रोडक्शनचा जो विषय असेल तो मला माहीत आहे, कारण की मी स्वतः कादंबरी लिहिलेली आहे, हे 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सहकार्य करू शकतो. मग त्या आधारावरती सरांना मी सहकार्य केलं आणि त्यातून हे पुस्तक आकारास आलं. त्याबद्दल त्यांचा हो आणि नाही हा त्यांचा विषय होता. त्यामुळे त्यांनी होकार देऊन हे पुस्तक छापायला जो हिरवा कंदील दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. एवढंच बोलून त्यांना प्रथम वंदन. तसेच या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, प्रकांड पंडित बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि विद्यार्थी माता लक्ष्मीबाई पाटील या महामानवांचे अंतःकरणापासून स्मरण करतो. तसेच या विचारमंचावरील विराजमान या प्रकाशन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष प्राचार्य मोरे सर, माननीय राऊत सर, माननीय दाभोलकर सर, माननीय वाघमारे सर, आदरणीय मंडपेताई,
आणि आपण सर्व सुजाण रसिक श्रोते. आसूड काव्य संग्रह हे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं पहिलंच पुस्तक. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील सक्तीच्या लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळात सहज सुरू झालेला माझा लेखन प्रवास आज पुस्तक प्रकाशनापर्यंत पोहोचलेला आहे. लिहिलेल्या काही कथा आणि कवितापैकी काही कविता पुस्तक रूपानं आणण्यात प्रथम वाचक माझी पत्नी लक्ष्मी, मुली सारिका रवी दळवी आणि सोनाली पराग ठोके, मुलगा महेश, सून मानसी, बहीण कांता रोहिदास डोईफोडे ही सारी घरची मंडळी. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवरील अनेक वाचक मित्रांच्या उत्साह वाढवणाऱ्या प्रतिक्रिया आणि गोड आग्रह यातूनच या पहिल्या काव्यसंग्रहासाठी तुषार बोकेफोडे या युवा आणि धडपड्या तरुण मित्राने चांगलाच पाठपुरावा केला. त्याला कातळ चित्रचे प्रकाशक श्री अनिकेत फरांदे यांनीही चांगली साथ दिली. आसूड या काव्यसंग्रहाची अतिशय सुंदर आणि विस्तृत प्रस्तावना प्राध्यापक मान्य वाघमारे सरांनी खूप छान लिहिलेली आहे. तसेच जिथं आडेल तिथं मार्गदर्शनासाठी तत्पर असलेले गुरुवर्य श्री व सौ मलपेजी, मित्र संतोष ढगे व जयवंत भिसे आणि या विचारमंचावरील मान्यवर ज्यांना मी आजवर लांबूनच कुतूहलाने पाहायचो अशी दिग्गज मंडळी आज माझ्या आसूड या काव्यसंग्रहाला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. ही माझ्यासाठी फार मोठी अपूर्वाईची गोष्ट आहे. या सर्वांनीच आपलेपणातून केलेले सहकार्य, मदत, प्रेरणा यामुळेच या विचारमंचावर मी माझ्या काव्यसंग्रहासह तुम्हा रसिक श्रोत्यासमोर उभा आहे. जे न देखे रवी, जे न देखे रवी ते देखे कवी या पुन्हा प्रतिभावान कवीच्या ओळी सर्वांनाच परिचित असल्या तरीही मी सुरुवातीलाच स्पष्टपणे कबूल करतो की कवी म्हणून माझी नजर इतक्या लांबची मुळीच नाही. मी नजरेच्या टप्प्यात जे प्रत्यक्ष दिसेल तेवढेच बघतो. त्या पलीकडच्या ब्रह्मांडातील काल्पनिक जग रंगवत बसत नाही. त्यावेळी माझ्या कवितांमधून न दिसणाऱ्या गोष्टींचे विद्वत्ता प्रदूर शब्दातील कल्पनारम्य भावविश्व तुम्हाला आढळणार नाही. माझ्याकडे मुळातच जे नाही ते मी कसं देणार. म्हणूनच या काव्यसंग्रहातील कविता सत्याशी सहज जवळीक जोपासणाऱ्या, समोर दिसणाऱ्या वास्तवाशी थेट संवाद साधणाऱ्या आणि अवास्तवतेला प्रश्न विचारणाऱ्या असं आसूड या माझ्या काव्यसंग्रहातील कवितांचं एकूण स्वरूप आहे. उदाहरणार्थ कोरोना काळातील ही कविता पहा. कवितेचं शीर्षक आहे कावळे. कोरोनाने लाखो जीव गेले, कोरोनाने लाखो जीव गेले, कुटुंबास प्रेतही नाही मिळाले, तरीही मृतात्मे जिथे जायचे तिथे बरोबर पोहोचले ना आडकाठी. तरीही मृतात्मे जिथे जायचे तिथे बरोबर पोहोचले ना आडकाठी. तर मग ही कर्मकांडे नक्की कशासाठी आणि कुणासाठी? पिंडासमोर मांडलेल्या खाद्यपदार्थावरच नाचतात कावळे. पिंडासमोर मांडलेल्या खाद्यपदार्थावरच नाचतात कावळे, ते पाहून होतो मनस्ताप. गतायुष्यात असेच अन्न खात होते का हो? गतायुष्यात असेच अन्न खात होते का हो तुम्हा आम्हाला सुसंस्कृत बनवणारे आपले आईबाप? दर दिवशी स्मशानात पिंड स्पर्शिती तेच 10-20 कावळे. दर दिवशी स्मशानात पिंड स्पर्शिती तेच 10-20 कावळे. पाहताच आत्म्याला शांती आणि वंशजांना अश्रूंचे कुमारे. शिवलेल्या कावळ्यापैकी आपल्या मनास विचारून पाहे, शिवलेल्या कावळ्यापैकी आपल्या मनास विचारून पाहे, यातील कोणती हो आपली आई आणि कोणता बाप आहे? मृत्यूनंतर देह मातीयाळ करा, मृत्यूनंतर देह मातीयाळ करा किंवा जाळून टाका. म्हणजेच या अमूल्य मानवी देहाची मातीच न करा. देहदानानेच सार्थक जीवन, यासारखे सत्कर्म अन्य नाही. देहदानानेच जीवन सार्थक, यासारखे सत्कर्म अन्य नाही. आणि सर्वश्रेष्ठ मानव धर्मात यासारखा दुसरा आनंद नाही. जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस वृद्धाश्रमात साजरे करूया. जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस वृद्धाश्रमात साजरे करूया. अनावश्यक खर्चाऐवजी गरीब विद्यार्थ्यांना मदत देऊया. आधुनिक शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री सन्मान जपित
आधुनिक शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री सन्मान जपीत, विश्वगुरु आणि उच्च भारतीय संस्कृतीचं हेच तर आहे गुपित. अशा अनेक कविता तुम्हाला आसूड या काव्यसंग्रहात दिसतील. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विवेकी विचाराशी आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी मी निगडीत राहिल्याचा परिणाम म्हणून अनाठायी परंपरांना प्रश्न विचारणाऱ्या, बहुजन समाजातील अंधश्रद्धावर आसूड ओढणाऱ्या कविता माझ्याकडून लिहिल्या जात असाव्यात. आसूडमधील अशा विद्रोही कविता समाजातील जवळपास 80 ते 90% लोकांना आवडणार नाही याची मला कल्पना आहे. पण मला अशी खात्रीसुद्धा आहे की अशा लोकांना या कविता नक्कीच विचार करायला लावतील. तिथं आसूड काव्यसंग्रहाच्या निमित्तानं माझ्या जीवनात नुकतीच घडलेली एक अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते. दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे 2च आठवड्यापूर्वी आपल्या साताऱ्याचे प्रखर बुद्धिवादी, थोर तत्वचिंतक, ऋषितुल्य महान लेखक आदरणीय श्री आर साळुंखे सर यांना त्या दिवशी साधारण 12च्या सुमारास माझ्या आसूड या काव्यसंग्रहाची एक प्रत त्यांच्या घरी जाऊन मी दिली होती. त्यावेळी साळुंखे सरांनी माझी आणि माझ्यासोबत आलेल्या मित्राची आपुलकीने विचारपूस केली. एवढ्या महान व्यक्तीशी आम्ही काय बोलणार. आसूडची एक प्रत देत असतानाचे फोटो घेतले आणि आम्ही आपल्या घरी परत आलो. त्याच दिवशी संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास माझ्या ध्यानीमनी अपेक्षा नसतानाही स्वतः आदरणीय श्री साळुंखे सर फोनवरून सुमारे 10-12 मिनिटं माझ्या कविताबद्दल कौतुकाने बोलत होते. त्यांचा प्रत्येक शब्द मी मन भरून ऐकत होतो, मनात साठवत होतो. हे सत्य असूनही त्यावर विश्वास ठेवणं त्यावेळी मला फारच कठीण गेलं. इतका मी भारावून गेलो. माझ्या दृष्टीने हे फार मोठे आश्चर्यच होते. माझ्या आयुष्यातील दिनांक 15 डिसेंबर 2023 हा दिवस आणि त्या दिवसातील भारावलेले ते अविस्मरणीय क्षण म्हणजे एका तत्वचिंतक ऋषीचे मला आणि माझ्या आसूड या काव्यसंग्रहाला भरभरून मिळालेले शुभाशीर्वादच आहेत असं मी मानतो. या अविस्मरणीय क्षणाकडे मी पूज्य भावनेने आणि नम्रतेने पाहतो. ते आयुष्यभर मला नक्कीच प्रेरणा देत राहतील. आज आदरणीय राऊत सर लिखित सत्यशोधक विचारधारा या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या परकळ मानवतावादी विचारावर आधारित आणि तितक्याच परकड भाषेतील एका चांगल्या ग्रंथाबरोबर आसूड या माझ्या काव्यसंग्रहाची सही प्रकाशन झालेलं आहे. दोन्हीत गद्य आणि पद्य एवढाच फरक सोडला तर 18 पगड बहुजन समाजातील अनावश्यक अंधश्रद्धा दूर होऊन लोकजीवन शोषणमुक्त व्हावं हाच आसूड आणि सत्यशोधक विचारधारा या दोन्ही पुस्तकांचा उद्देश आणि वैचारिक धागा बऱ्याच अंशी समानच आहे हे आपल्या लक्षात येईल. खरं तर या दोन्ही पुस्तकांच्या एकत्रित प्रकाशनाच्या निमित्तानं दूध साखरेचा एकत्रित परिणाम साधणारा योगायोग जोडून आलाय असंच मला वाटतं. दोन्ही पुस्तकं आपण विकत घ्यावीत. माझ्या आसूड या काव्यसंग्रहाची प्रिंट किंमत 150 रुपये आहे, परंतु आज सर्वांनाच ते इथं 100 रुपयामध्ये उपलब्ध होईल. इथं उपस्थित असलेल्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेनं फारच कमी आहे, परंतु महिला वर्गात अंधश्रद्धेचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेनं मात्र जास्त आहे. तेव्हा उपस्थित महिला व पुरुष दोघांनीही आपल्यांच्यासाठी हा प्रबोधनाचा आसूड प्रेमानं हातात घेऊनच आपापल्या घरी जावं. आसूड पावेल आणि नक्कीच लाभ होईल. होणारा लाभ मात्र त्याच्या पारायणानं नव्हे तर आचरणानंच होईल. या विचारमंचावरील सर्वच मान्यवरांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. आसूड हे माझं पहिलंच पुस्तक. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मीच लिहिलेलं आणि वारंवार पाठ केलेलं भाषण तुमच्यासमोर वाचत असताना या डायसने माझे लटपटणारे पाय तुम्हाला बिलकुल दिसू दिलेले नाही. अशा परोपकारी डायसबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुम्हा सर्व रसिक आणि समंजस श्रोत्यांची रजा घेण्यापूर्वी एक छोटीशी कविता सादर करतो. एका कवी संमेलनामध्ये स्वलिखित भक्तिकाव्य तल्लीनतेने गाणाऱ्या एका कवीला एका रसिक श्रोत्याने एक प्रश्न विचारला, तुम्हाला कविता कशी सुचते?
तेव्हा त्या कवीने सांगितलं, भरपूर वाचन मनन चिंतन केल्यावर प्रतिभा सुधारते, पण ती मुळातच असली पाहिजे, कारण प्रतिभा ही जन्मताच मिळालेली परमेश्वराची देणगी आहे, वगैरे वगैरे. या कार्यक्रमानंतर मी घरी आलो आणि तोच प्रश्न मी स्वतःला विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ही नवीन कविताच अवतरली. कवितेचं नाव आहे कवितेचा जन्म. सांगा ना कविता कशी हो अवतरते, सांगा ना कविता कशी हो अवतरते, रसिका ऐक मजन ठावे आज पावते. इथल्या अंगणापासून गगनापर्यंत नजर काव्य बीजे शोधित असते. अचानकच काहीतरी लक्ष वेधून घेते आणि जे दिसते ते मजसी बोलू लागते. मुख संवाद मन लक्षपूर्वक ऐकून घेते. तेच गुज मनीचे लेखणी बोलके करते. काहूर मनीचे जेव्हा भाव ओळीत बद्ध होते तेव्हाच कुठे मनातील वावटळ स्तब्ध होते. हीच काव्येच्छा मजला सतत लिहिते ठेवते आणि तुम्हासवे मलाही आनंद देऊन जाते. प्रत्येकाची कथा निराळी आणि वेगवेगळ्या विवंचना त्याच मी शब्दात मांडता तुम्ही म्हणता काव्यरचना. अशी काव्यबीजे दर दिवशी तुम्हीच तर पुरवता. तेच काव्यात ऐकताना टाळेही तुम्हीच वाजवता. स्वामी कवितेचा इथे जरी मी रसिका तुझ्या विणारे भिकारी. प्रश्न तुमचा कविता कशी हो सुचते, खरंच रसिका मला न ठावे आज पावते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्या मी असमर्थ. कसं उत्तर देऊ? उत्तर शोधण्या रसिका आपण असंच पुन्हा एकत्र येऊ. उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेला सर्व श्रोतृवर्ग, प्रथमतः मी दोन्ही लेखकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. दोन्ही पुस्तकं वाचनीय तर आहेतच, पण केवळ वाचनीय नाहीत तर एक वेगळा विचार देणारी आहेत. आणि विशेषतः मी दिलीप महादार यांच्याबद्दल थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. दिलीप महादार आणि आमचा परिचय साधारण 91-95च्या आसपास झालेला आहे. म्हणजे तेव्हापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये सक्रिय आहेत. त्यांची एक वेगळी ओळख अशी आहे की दिलीप महादार जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये आहेत तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धांचं आणि जे काही कर्मकांड असतात त्यांना बाजूला टाकण्याचं काम महादारांनी स्वतःपासून सुरुवात केली. म्हणजे मी ज्या वेळेला कॉलेज जीवनात होतो त्यावेळेला मला अजूनही आठवतं की त्यांनी स्वतःचं घर ज्या वेळेला बांधलं त्यावेळेला कुठलंही कर्मकांड न करता दिलीप महादारांनी त्यांच्या इथे स्वच्छता अभियान राबवलं आणि प्रबोधनाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम त्यांच्या घरामध्ये ठेवला. म्हणजे दुसऱ्याला काही विचार सांगायचे पण त्याच्या आधी स्वतः काहीतरी कृती करायची, ही जी त्यांची वृत्ती आहे ही मी गेली जवळजवळ 25 वर्ष स्वतः अनुभवतोय. एक कार्यकर्ता म्हणून काय तळमळ असावी ही त्यांच्या कवितेमधनं तर जाणवतेच. खरं तर आजच्या या व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये 21व्या शतकामध्ये पुस्तकं बाजूला पडायला लागलेत ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. पण महादार सर ज्या वेळेला व्हॉट्सअपवर असं काही काही पाठवायचे त्यावेळेला जसं डगे म्हणाले की दुर्लक्ष करायचो, आम्ही देखील दुर्लक्ष करायचो. काय वाचायचे तेच कविता सारखं पाठवतात काहीतरी. पण आम्ही गमतीने त्यांना असं म्हणायचो की सर व्हॉट्सअपवर टाकण्यापेक्षा तुम्ही त्याचं एक छानसं पुस्तक काढा, असं आम्ही गमतीने म्हणायचो. आणि नंतर चर्चा करता 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 आमचं असं ठरलं की पुस्तक काढायचंच याचं छानपैकी एक आपण. आणि अचानक एक दिवशी महादार सरांचा मला फोन आला की मला भेटायचंय प्रशांत तुला. मी म्हटलं काय संदर्भ आहे? मला वाटलं काहीतरी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासंदर्भात असेल. आणि अचानक 12 तारखेला ते माझ्या घरी आले आणि डायरेक्ट हातात पुस्तकच ठेवलं.
ते पुस्तक बघितल्यानंतर इतका आनंद झाला मला पण की म्हटलं हे बघा तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांनी मनोगतात सांगितलं की मी फार सर्वसामान्य माणूस आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की कुठलाही माणूस हा सर्वसामान्य अजिबात नसतो. आपण तसं मानायची काहीही कारण नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण कौशल्य असतात. ते फक्त आपण बाहेर आणत नाही तोपर्यंत आपण सर्वसामान्य असतो. पण आज तुमचं पुस्तक या समाजाला एक विचार देणारं आहे. भले ते कमी लोकांनी वाचू देत पण ते विचार देणारं आहे. असं हे पुस्तक जास्तीत जास्त विशेषतः तरुणांच्या मध्ये पोहोचावं आणि हा विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासाठी आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही निश्चित करू. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये नेहमीच असं म्हटलं जातं की प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं हे काम आहे. तसंच हे पुस्तक देखील तुमचं प्रवाहाविरुद्धच आहे. आणि ते पुस्तक जास्तीत जास्त वाचण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. राऊत सरांचं देखील ते पुस्तक आहे, ते देखील सत्यशोधक विचारधारा, हे देखील जास्तीत जास्त आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि खऱ्या अर्थाने हे कुणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर आपली अशी अडचण झाली की आपण त्या त्या गटामध्येच फक्त पाठवतो. म्हणजे पुरोगामी विचाराचे कोण आहेत, चला त्यांनाच ते पुस्तक देऊया, असं न करता आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचे, विरुद्ध विचारांचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पुस्तक कसं जाईल, ते वाचलं कसं जाईल, त्याच्यावरती कशा प्रतिक्रिया येतील हे आपण निश्चितपणे पाहूया. पुनश्च एकदा दोन्ही लेखकांना मी माझ्यातर्फे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विचाराने सहजासहजी हालत गौरवशील विचाराने हालतो, पण आत्मटीकेचा प्रहार यामुळे समाजाच्या मानसिकतेवर काही एक परिणाम होत नाही असं दिसतंय. याचं मुख्य कारण या समाजामध्ये धर्म आणि जाती व्यवस्था खूप गंभीर तळातळामध्ये विषारी पद्धतीनं घुसलेली आहे. ती मानवी मेंदूमध्ये, नेणिवेमध्ये आहे. ही नेणिवे मधली जात आणि धर्म कल्पना काढायची असेल तर नेणिवा बदलणारं तार्किक विश्लेषण मराठी साहित्यामध्ये, विचार विश्वामध्ये करण्याची गरज आहे. केवळ रोमॅन्टिसिझम, केवळ कादंबऱ्या यानं खूप मराठी साहित्याचं नुकसान झालंय. दक्षिणेकडच्या काही राज्यांच्या मध्ये रॅशनल थॉट ज्या पद्धतीने मांडला जातो तो महाराष्ट्रामध्ये विवेकवादाची मांडणी वैचारिक सकस हल्ले करून नव्हे, हल्ले ही तात्कालिक गोष्ट आहे, पण मॉडर्न रॅशनलिस्ट सारखं मुखपुत्र चेन्नई मधून रामस्वामी पेरियारांचा पंथ काढतोय. महाराष्ट्रामध्ये अशी काही नियतकालिका आहेत, पण यांची अनेक नितांत गरज आहे. आणि ती गरज, त्यातलं छोटं काम एका काव्य संग्रहाच्या निमित्तानं दिलीप महाजरांनी केलेलं आहे. एक कवी निर्मळ मनाचा, विवेकवादी विचारसरणीचा आणि सचा भारावलेला कार्यकर्ता आपली काव्य सुमन रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी वाहतो. ही गोष्ट मराठी साहित्यात एका कवीच्या दृष्टीने अनमोल अशी आहे. त्यांच्या प्रतिभेला, उत्साहाला आणि एकूणच साहित्यामध्ये प्रत्येक माणूस अभिव्यक्त झाला पाहिजे. मराठी माणूस खतरुडा आहे. खतरुडा हा शब्द मनाला लागणार आहे. तो सृजनशील त्या अवस्थेत सहजासहजी येत नाही. आणि सृजनाच्या मालकी असलेल्या मक्तेदार वर्गाला याचं काही देणं घेणं नाही. आणि आम्ही जोपर्यंत लिहिते आणि बोलते होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था हलणार नाही. मी मात्र माझ्या पुस्तकाच्या परिशीलनाकडे वळतो. मी माझ्या पुस्तकाचं परिशीलन परत करणार नाही. समाजाकडे ते दिलंय अशी पुस्तकं मराठी साहित्य किती मारतात आणि किती लेखक व्यवस्थेनं बाजूला टाकलेले आहेत. मी 1982 पासून शरद पाटलांच्या वाङ्मयापासून सगळा विचार विश्व महाराष्ट्राचा अनुभवलेला आहे. महाराष्ट्र हा ढोंगी आणि अभिजनवादी आणि उपेक्षावादी राज्य आहे. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. इथे विचाराचं मौलिक महत्तम असं स्थान समाज मनामध्ये स्वीकारण्याची उदारता मनाची महाराष्ट्राच्या अद्याप निर्माण झालेली नाही, केलेली नाही, कुणा करण्याची इच्छा पण नाहीये. याचं कारण विचाराचं राजकारण करून महाराष्ट्र हा 2
राज्यांच्या मध्ये वेफर स्टेट आहे, दक्षिणेकडून द्रविड विचार येतोय नास्तिक परंपरेचा, उत्तरेकडून हिंदुत्वाचा विचार महाराष्ट्राला रेटतोय आणि महाराष्ट्र असाच धरसोड वृत्तीनं गेली 1.5 शतके महाराष्ट्र असाच कधी सुधारक, कधी सनातन, कधी विवेक, कधी अस्पृश्यते निर्मूलन, कधी जवखेडा. महाराष्ट्र हा नेहमी दिबंगलेलं राज्य आहे विचाराच्या पातळीवर. आणि मग मी गेल्या वर्षी विचाराचं राज्यकारण नावाची गोष्ट महाराष्ट्रात चालते का आपल्याला किती कळते. आपण केवळ होयबा आणि समर्थनाच्या भूमिका घेतो आणि सुधारकांना अंधारात उपेक्षेत कसं टाकलं जातं. आता सुधारकांचे जातीय पंथ देवारे तयार झालेले आहेत आणि ज्या समाजात सुधारकांचे जातीय देवारे तयार होतात त्या समाजाचा वैचारिक मृत्यू तात्काळ होणार आहे. आणि हा मृत्यू टाळायचा असेल तर जातीविहीन विवेकवादाची, बुद्धिप्रामाण्यवादाची, यहवादाची विचारसरणी प्रत्येकाला जोपासण्याशिवाय आधुनिक महाराष्ट्र घडले नाही, बदलता भारत घडणे नाही. व्यवस्था संरचना खूप बदलते पण सारख्या आणि नासक्या प्रवृत्तीच्या मनोवृत्तीचा महाराष्ट्र हा जर उदारमतवादी यहवादी बनवायचा असेल तर इथे बुद्धिप्रामाण्यवाद, यहवाद, ईश्वरवादाच्या विरुद्धची परखड टीका आणि चिकित्सा ही मनामध्ये रुजवावी लागेल. मला 2021 मध्ये मी आणि किशोर 1984 ला महात्मा फुले प्रतिष्ठानच्या पुरोगामी सत्यशोधकचा संपादक मंडळावर होतो. पण मी कधीच फुल्यांच्या वाङ्मयाला वाचनाकडे आकृष्ट झालो होतो पण लेखन केलं नाही. मी तसा मार्क्सवादी का माफोवादी कार्यकर्ता आहे. पण मी एक पाहिलं की इथे थॉट ऑफ पॉलिटिक्स महाराष्ट्रात खूप चालू आहे आणि याला सुधारक विठ्ठलरामजी शिंद्यांच्या 1875 ते 77च्या काळात दयानंद सरस्वती महाराष्ट्रात आले आणि आर्य समाजाच्या स्थापनेपासून महात्मा फुलेंनी स्थापन केलेला 1873चा सत्यशोधक समाजाचा विचार महाराष्ट्रात नव्हे पूर्णतः काळाच्या पडद्यात टाकला गेलाय. याची कारणं कोणती आहेत समकाळातली आणि त्याची आंदोलनं कोणकोणती झाली याचं परिशीलन झालं पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज या समाजाने सत्यशोधक समाजाला अल्टरनेटिव्ह दिला नाही का बाजूला टाकलं. सत्यशोधक समाजाच्या दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव यांनी ब्राह्मणेतर टीका विकाराने केली म्हणून हा समाजाचा कार्य बाजूला पडलं का. गांधी आले आणि त्यामुळं असहकाराच्या आंदोलनामुळं हे काँग्रेसमध्ये गेले आणि देवदेवगिरीकरांनी त्यांना काँग्रेसमध्ये या सत्यशोधकांना आणलं. त्यामुळं सत्यशोधक समाज हा निर्मिक विचाराचा समाज, सत्याधिष्ठित जीवन आचरणाचा, तत्वज्ञानाचा आदेश देणारा समाज, याचं महाराष्ट्र कर्मवीर हे सत्यशोधक समाजाचं मूळ आहे. रेशन संस्थेची काले इथली 1919 ची स्थापना सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात झालेली आहे. आणि आज सत्यशोधक अण्णा हे सत्यशोधक समाजाच्या तत्वज्ञानाचे मूळ आरंभी आणि मूर्त स्वरूपात आकार देणारे शिक्षण महर्षी आहे. हे महाराष्ट्राला सत्यशोधकच नव्हे तर प्रत्येक सुधारकाच्या एका कार्याचं गौरवीकरण करणं आणि तत्वज्ञानाला छाट काट मारणं हे महाराष्ट्राचं धूर्त राजकारण आहे. सत्यशोधक कर्मवीर हे महाराष्ट्रात पुढे गेले पाहिजेत. सत्यशोधक महात्मा फुले हे पुढे गेले पाहिजेत. सावित्रीबाई फुले महिला पहिली शिक्षिका, स्त्री शाळा इतपत ठीक आहे पण मनूची चिकित्सा करणारी कवयित्री होती हे महाराष्ट्रात सांगितलं जात नाही. महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचा करुणेचा अस्पृश्यत्व उद्धार हा सांगितला जातो पण महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांना इंग्लंडला पाठवणारे राघव भंडारकर हे विठ्ठलरामजी शिंद्यांना वेदाच्या अभ्यासासाठी मदत करतात. विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाजात सातारा जिल्ह्यात वाई परिसरात समाजाच्या शाखा चालवतात. हा सगळा इतिहास फार मोठा गंभीर आहे. मला खूप बोलायचं नाही, मला 15 मिनिटं झालीच आणि मी खरं माझ्या पुस्तकावर बोलणारच नाही. या पुस्तकाचा मृत्यू झाला हरकतच नाही
पुस्तकाची दखल घेतली हरकतच नाही. अशी पुस्तकं मराठी साहित्यात किती मेले आणि किती सुधारक मेले. मी माझं पहिलं पुस्तक दाभोळकरांच्या स्मृतीला 2014 मध्ये वाहिलंय. मला पुस्तकातलं कौतुक नाही, विचाराचं कौतुक, परिशीलनाचं कौतुक, चिकित्सेचं कौतुक, त्याच्यावरचं डायलेक्टिकल थॉट पुढे कसा जाईल याकडं मराठी समाज, मराठी वाचक कधी जातील त्याची आशा वाटते. मी आत्मटीका करणारा आणि चिकित्सक जड असलेला टाकाऊ लेखक आहे. कारण आपल्या समाजाला खूप स्तुती आवडते. आत्मटीका ही ज्या समाजाला सवय लागली नाही तो समाज आत्मरंजनाने, स्वयंरंजनाने लवकर मरणार आहे वैचारिक दृष्ट्या. हे अशासाठी नमूद करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये विचाराचं राजकारण ओळखायला शिका. उदारमतवादी आणि यहवादी, बुद्धिप्रमाणवादी विचार परंपरेचे पायीक आणि मूळ सुधारक कोणते आहेत त्यांच्या विचारधारा सुस्पष्ट केल्याशिवाय, त्या सशक्तपणे पुढे नेल्याशिवाय महाराष्ट्राला तरुणोपाय नाही. नाहीतर 22 तारखेला दिल्ली आपल्याला अयोध्येला जायचं आहे. आणि मला या सभागृहाचं, मोरे सर या सभागृहाचं मला ऋण व्यक्त करायचं आहे. माझा परममित्र दलित पॅंथरचा राम अरुण कांबळे याचं रामायणाची सांस्कृतिक संघर्ष पुस्तकावरती या महाविद्यालयामध्ये पहिला डिबेट झालेला होता. मी या महाविद्यालयाचा वैचारिक ऋण व्यक्त करतो. अरुण कांबळेला किती 6 रामायणातील सांस्कृतिक संघर्षाच्या बद्दल 6 कोर्टाच्या केसेसमध्ये लोकांनी अडकवलं मला माहित आहे. महाराष्ट्राचं दशकांचं राजकारण सांस्कृतिक विश्लेषण करणारे जे तार्किक लेखक आहेत त्यांना समाजाने साथ नाही दिली तर हा समाज अपमृत्यूकडे जाईल वैचारिक दृष्ट्या. मग बिड्यांच्या गडे येतील, धारकऱ्यांच्या वाऱ्या सुरू होतील, गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा सुरू होतील आणि इतिहास बदलला जाईल. सगळं काही होईल. मला नम्रपणे सांगायचं आहे की सत्यशोधक विचारधारा तुम्हाला मी फुल दिले सोनचाफ्याचे, मिळाले नसेल तर मागून घ्या. ते विचाराचं फुल आहे. त्याचबरोबर हे लोकार्पणाचं पुस्तक आहे. जाताना कोणाला घ्यावंच वाटलं तर घ्या, फुकट मागायचं असलं तरी मागा, पण पुस्तक वाचा. तुमचा जर पुनर्जन्म पुस्तकातून होत असेल, पुस्तक हे माणसाला पुनर्जन्म देतं, त्यावरती माझा विश्वास आहे. वरचा ईश्वर मृत्यू भय देतो, मोक्ष देतो अशी आशा दाखवतो. मोक्ष, मुक्ती, भय या सगळ्या 3 भय पासून बाजूला व्हा. भ्रम, भय आणि भूक. त्याच्याऐवजी अमित शहा त्याच्याऐवजी त्याच्याऐवजी 3D डायमेन्शनची जी नवीन संकल्पना दिल्लीत अंमलात आणली जाते ती जरा फक्त क्षणभर सांगतो. डिटेक्ट, डिलीट आणि रिपोर्ट म्हणजे तुम्हाला निवडा, तुम्हाला वगळा आणि जर का वगळणं शक्य झालं नसेल तर तुम्हाला नवीन भारतीय संहितेच्या 3 कायद्यामध्ये अडकवा. नुकतेच संसदेत मंजूर झालेले आहेत. 2024 मध्ये आपले सगळ्यांचे नंबर या 3 भारतीय न्याय संहितेच्या कायद्याने लागू नये. लागणार असतील तर होतात आणि संघर्षाला आपण सिद्ध होऊया. पण आपल्याला लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्र हा लढणारा, विचाराशिवाय लढणारा असा बऱ्याच वेळेला राज्य आहे. मी मात्र शिवाजी नवा असा आहे की विचाराच्या आधारे यथा तथा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष आवडत नाही. संघर्ष हा विधायक असतो, परिशीलनात्मक मूल्य पुढे नेतो. संघर्षाला विद्रोहाचं नाव देणं हा हिंदुत्ववाद्यांची नवी रीत आहे आणि ही कधीही आपल्याला वाईट वाटता कामा नये. विद्रोह हे आपलं आभूषण आहे. बाबासाहेबांच्या विद्रोहाच्या आणि संघर्षाच्या कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. ते जीवनाचं महातत्वज्ञान आहे. तेच आचरणात आणूया. सत्यशोधक विचारधारेच्या पुस्तकाचं काही एक जे होईल ते होईल, पण माझ्या दिलीप महादारांचा आसूड समाजातल्या सभोवतालच्या अंधश्रद्धेविरुद्ध प्रत्येकाने कडाडून ओढावा अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि थांबतो. वाटतं
इतके वर्ष त्यांना मी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यकर्ता म्हणून बघतोय. ते वर्षानुवर्ष अनिसेच्या बैठकीला आलेले मी बघितलेले आहेत, पण त्यांना मी बोलताना कधीच ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे ते लिखाण करत असतील हे तर आणखी खूप मोठा पुढचा धक्का होता. आणि म्हणजे एक बोलते सुधारक असतात आणि करते सुधारक आपल्याकडे म्हणतात तसं ते सुरुवातीपासून करते सुधारक राहिलेले आहेत. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला आपण कायम शिव्याच घालतो, पण त्यामधनं चांगले पण प्रॉडक्ट काही बाहेर येतात. ते मला वाटतं महादार सरांच्यामुळे. जर व्हॉट्सअप नसता तर त्यांनी मला नाही वाटत की या कविता लिहिल्या असत्या आणि त्याची पुस्तकं झाली असती. मला पण ते पाठवायचे त्या कविता आणि मी पण व्हॉट्सअपच्या दबडक्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. पण एक नोंद मात्र माझ्या मनाने नक्की घेतलेली होती की हा माणूस जो लिहितोय त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळा जर्म आहे. आणि व्हॉट्सअप मधनं खूप गोष्टी येत असतात आपल्याला, पण त्याकडे आपण तितकं लक्ष देत नाही. आणि त्यामुळं मला खूप कौतुक वाटलं या बाकीच्या तरुण मुलांचं देखील की त्यांनी पण मी त्या जर्म पुरतं ते सोडून दिलं होतं, पण त्यांनी पुढे 2 पावलं जाऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते लोकांच्या पर्यंत आणलं. ही खूप करावं तितकं कौतुक मला वाटतं त्या गोष्टीचं कमी आहे तुम्हा सगळ्यांचं. कारण की असं समजलं जातं म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला 10 वर्ष झाली आणि त्यांचा खून हा कशासाठी केला गेला होता तर या विचाराला एक दहशत बसावी, सामान्य कार्यकर्त्यांनी या विचारापासून दूर जावं आणि समाजामध्ये चाललेली प्रबोधनाची जी घुसळण आहे ती थांबावी यासाठी केला गेलेला तो हल्ला होता. आज त्यानंतर 10 वर्षांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता जो शाखा पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आहे, जिल्हा आणि राज्य पातळीवरती देखील काम करत नाही, तो असा कार्यकर्ता या विषयावरती आपली कमिटमेंट दाखवतो, त्याच्याविषयी कविता लिहितो आणि त्याचं पुस्तक निर्माण होतं. तर मला वाटतं हे एका पातळीवर त्या गोळ्यांना दिलेलं पण उत्तर आहे डॉक्टर दाभोळकरांच्या वरती झाडलेल्या, की हा विचार संपलेला नाहीये, तो इतक्या सहजासहजी संपणार नाहीये. कारण की त्याची बीज ही त्या सत्यशोधकी परंपरेपासून, संत परंपरेपासून आलेली आहे. आणि ही जी भूमी आहे ही लढाईची जी अधिकाधिक स्पष्ट होत चालली गेल्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्रातली, की एका बाजूला दक्षिण भारत आणि दुसऱ्या बाजूला उत्तर भारत, आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या स्वरूपात बाबाबुवा महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत ते बघता काय कशासाठी हे सगळं केलं जातंय हे काही दूधकुळ्या माणसाला देखील समजून येईल अशी परिस्थिती आहे. पण हे जे कार्यकर्ते आहेत संत आणि समाज सुधारकांचा वारसा चालवू इच्छित आहेत, सत्यशोधकी समाजाचा वारसा चालवू इच्छित आहेत, त्यांचं तेच मला वाटतं या कालखंडामध्ये येणाऱ्या उद्याची सगळ्यात महत्वाची आशा आहेत. कारण राजकीय पक्षांकडून अशा स्वरूपाच्या आशा करावेत असं काही वास्तव सध्या राहिलेलं नाहीये. आपल्या सध्याच्या कालखंडाला जगभरामध्ये पोस्ट ट्रूथ म्हणजे सत्योत्तर कालखंड म्हटलं जातो. म्हणजे सत्याला व्हॉट्सअपच्या जगामध्ये फारसं काही स्थान राहिलेलं नाहीये. मग सत्योत्तर कालखंडामधली चळवळ ही सत्यशोधनाची नसणार तर दुसऱ्या कशाची असणार? सत्योत्तर कालखंडामधलं आपलं सगळ्यात महत्वाचं हत्यार जे चळवळीचं आहे ते सत्यशोधनाचं आहे. आणि ते या दोन्ही पुस्तकांच्या मधला समान धागा आहे असं मला वाटतं. सरांनी पण लिहिलेलं आहे की त्याच्या नावाच्या पुस्तकामध्ये सत्यशोधक आहे आणि आसूड हा महात्मा फुलेंच्या कडून मराठी साहित्यामध्ये वापरला गेलेला शब्द आहे. मला राऊत सरांच्या विषयी पण 2 गोष्टी बोलायच्या आहेत. की राऊत सरांना ऐकताना आणि वाचताना तुम्हाला कदाचित असं वाटू शकेल की हा एक कट्टर स्वरूपाचा कार्यकर्ता आहे, पण त्यांनी स्वतःहून जे सांगितलेलं आहे की बदलाला ज्या वेळेला कार्यकर्ता तयार असतो, या पुस्तकामध्ये मी ते वाचलं नव्हतं पण चालताना मला जे लक्षात आलेली बाब आहे ज्याच्यामध्ये त्यांनी फुले आणि गांधी हे एका पुस्तकामध्ये आणलेले. म्हणताना ते असं म्हटले की मी फुले मार्क्स फुले आंबेडकर माफुआ गटाचा विचारधारेचा कार्यकर्ता आहे, पण त्याच्यामध्ये गांधी कधी येऊन बसलेला म्हणजे ते तुम्ही माफुआ गांधी गटाचे कार्यकर्ते झालेले आहेत. मग जेव्हा तुम्ही गांधींची जोड लावता फुलेंशी त्यावेळेला मला वाटतं ते एक काय त्याला म्हणूया आपण डेडली वेपन आहे. आणि सत्यशोधनाची परंपरा ही, कारण गांधी पण एकदा असं म्हणत होते की सुरुवातीच्या कालखंडात ते असं म्हणायचे की देव म्हणजे ईश्वर हेच सत्य आहे. आणि नंतर ज्यावेळेला आता मराठीत एक खूप चांगलं पुस्तक आलंय गांधी आणि गोरांच्या विषयीचं, तुम्ही सगळ्यांनी वाचा. गोरा हे नास्तिकतावादी होते आणि गोरांना भेटल्यानंतर गांधींनी स्वतःच्या विचारांमध्ये फरक केला आणि त्यानंतर गांधी असं म्हणायला लागले की सत्य हेच ईश्वर आहे. जर तुम्ही सत्यालाच ईश्वर मानत असेल तर माझी त्याच्याशी काही भांडण असण्याचं कारणच नाही. तुमचा राम मग तुम्ही त्याला मंदिरात बसवा किंवा आणखीन काही करा, जोपर्यंत ते सत्याला धार्जिण आहे तोपर्यंत माझा त्याच्याशी काही
विरोध असण्याचं कारण नाही. आणि ही जोडणी मला वाटतं राऊत सर करण्याचा प्रयत्न करतायत ते खूप महत्वाचं आहे. आणि माझी एक छोटीशी खंत आहे ती सांगणार आणि मी थांबणार आहे की तुम्ही सत्यशोधकांच्या परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना पण धरा. कर्मवीर पण सत्यशोधकांची परंपरा आहे. आपण असं नको म्हणूया की ती कर्मवीरांपाशी आणि फुलेंपाशी थांबली. भले तिचं नाव सत्यशोधनाचं नसेल, तुम्ही जी खंत व्यक्त केली की ती ब्राह्मण आणि अब्राह्मण वादामध्ये अडकून राहिली. 5-6 दिवसांपूर्वी मेपूर एगेनचा पण स्मृती दिन झाला. त्या दिवशी एका कार्यकर्त्यांनी फेसबुकवरती मेपूर एगेनचा एक कोट टाकलेला जो खूप महत्वाचा आहे मला वाटतं. साताऱ्यात आपण बोलतोय म्हणून तो अधोरेखित करायला पाहिजे. रेगे असं म्हटलेले होते जे किती वर्षापूर्वी म्हटले असतील ते, की मनुस्मृतीची आलोचना आणि शाहू फुले आंबेडकरांचा उद्घोष याच्या पलीकडे या समाजातली सामाजिक समतेची आणि सामाजिक न्यायाची चळवळ गेली नाही, हे महाराष्ट्राचं अपयश आहे. तर हे किती 25-30 वर्षापूर्वी केलेलं स्टेटमेंट असेल हे. आणि ते भले आपण ते पुढे नेऊ शकलो नाही, परंतु शिवाजी महाविद्यालय असो, कर्मवीर विद्यापीठ असो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो, विवेक वाहिनी असो, कदाचित त्यांचा तेवढा प्रभाव नसेल, परंतु ते आपल्या पद्धतीनं आपल्या पातळीवर निर्धाराने हा सत्यशोधनाचा विचार समाजामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपण देखील खंबीरपणे सांगायला पाहिजे की आम्ही त्या सत्यशोधकाचे वारसदार आहोत. आम्ही तो लढा सोडलेला नाही. भले आमची ताकद आज पुरी पडत नसेल आणि ज्या वेळेला महादारांसारखे कार्यकर्ते त्याविषयी बोलायला लागतात. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक तुमच्या महाविद्यालयाचे करायचे सर, वाघमारे सरांचं करायचंय, मोरे सरांचं करायचंय. कारण पेपरमध्ये आपण बातम्या वाचतोय की यशवंतरावांच्या नावाने चालू झालेलं जे मुक्त विद्यापीठ आहे तिथे काय काय आणून काय स्वरूपाचे कार्यक्रम केले जात आहेत, ते काही आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. तर जे आपली विचारधाराच विसरलेले, जे आपली पूर्वसुरी विसरलेले, अशा लोकांकडनं आपण काही अपेक्षा करू शकत नाही. परंतु आज महाविद्यालयामध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम करणं, आणि हे मी गांभीर्याने विधान करतोय, हे क्रांतिकारी स्वरूपाचं कार्य झालं. हा कार्यक्रम कधी बंद पाडला जाऊ शकेल हे सांगता येत नाही. त्यासाठी त्या प्राध्यापकाला आणि प्राचार्याला काय भोगायला लागेल हे देखील सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या वेळेला सत्य बोलणं आणि सत्याच्या पाठीशी उभं राहणं हीच लढाई होते, अशा कालखंडात आपण सगळेजण जगतोय. आणि म्हणून भले संख्येने का कमी असेना लोक इथं आलेली आहेत, हे महाविद्यालय हा कार्यक्रम करतंय, ही खूप औचित्यपूर्ण बाब आहे असं मला वाटतं. मला एकच शेवटची गोष्ट सांगायची की अशी लढाई लढताना त्या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय खूप महत्वाचे असतात. त्यामुळे महादार सरांचे कुटुंबीय, राऊत सरांचे कुटुंबीय हे सातत्याने या सगळ्या लढाईत त्यांच्या बरोबर उभे राहत आहेत. जर तोच लढा कुटुंबातनं सुरू झाला तर हे करणं, नाही तर सहजी लोक कोणी विचारतील कोणी सांगितलं या नास्ता उपद्योग तुम्हाला करायला, तर त्यांचे कुटुंबीय जे आज इथे आहेत त्यांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूया. तुम्ही मला बोलायला संधी दिलीत आणि शांत चित्ताने ऐकलं, त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. आपण सगळेजण आलेले आहात आणि अतिशय परखड अशी मतं या ठिकाणाहून आपण सगळे ऐकत आहात. खर तर हा पूर्ण महिना जो आहे, जानेवारी महिना, हाच आमच्या दृष्टीनं ऐकण्याचा महिना असतो. 1 जानेवारीला 1848ला सावित्रीबाईंनी काढलेली शाळा, 2 जानेवारीला आमच्या विठ्ठलरामजी शिंदे यांचा स्मृती दिन, 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती, 12 जानेवारीला विवेकानंद आणि 30 जानेवारीला बापूंचा, महात्मा गांधींचा स्मृती दिन. त्यामुळे शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये भरपूर वैचारिक खाद्य या काळात दिलं जातं, वाटलं जातं, पोहोचवलं जातं. आणि त्या दृष्टीनं या महिन्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्यामध्ये पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींची उजळणी होत राहते. काल हा कार्यक्रम होणार होता, दुर्दैवानं तो 1 दिवस पुढे गेला आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही साधता आलं. माझ्या डोक्यात आता हे सगळं ऐकत असताना सगळ्यात पहिल्यांदा जो विचार आला तो या उपेक्षित माणसाच्या संदर्भातला. विठ्ठलरामजी शिंदे यांच्याविषयी मी कधी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना सुद्धा काहीही ऐकलेलं नव्हतं. मी सायन्सची विद्यार्थिनी असल्यामुळे असेल, पण माझ्या बरोबर असणाऱ्या इतरांनी तरी कधी वाचलं होतं की नाही कुणास ठाऊक. जेव्हा इंडी पाटील या ठिकाणी आले, चेअरमन झाले,
त्यावेळेला पहिल्यांदा त्यांच्या व्याख्यानातून आम्ही खऱ्या अर्थानं महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या विषयी ऐकलं आणि त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांची पुण्यतिथी साजरी केली गेली. आणि ती करत असताना माहिती मिळवण्यासाठी आम्हाला पुस्तक उपलब्ध नव्हतं आणि ते पुस्तक सुद्धा ते पवारांनी लिहिलं वगैरे. नंतर या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचल्या, पण वक्ते सुद्धा मिळत नव्हते. आणि पहिलं जे व्याख्यान ऐकलं तेच आमच्या डोक्यात आज तागायत आहे. एन डी सरांनी तेव्हा सांगितलं होतं की हा मनुष्य, किंवा अण्णासाहेब म्हणायचे त्यांना, ते एवढे उपेक्षित की गंबा सरदारांनी जे उपेक्षितांच्या विषयी वेचून वेचून जी माणसं त्यांच्याविषयी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात सुद्धा यांचा उल्लेख आलेला नव्हता. एवढे उपेक्षित आणि एवढं चांगलं काम करणारा मनुष्य. महात्मा गांधींच्या आधी 14 वर्ष त्यांनी अस्पृश्यतेचा लढा सुरू केला आणि तो नुसता सुरू केला नाही, विचार तर दिलाच, पण त्यांनी कृती पण दिली. ते स्वतः जाऊन त्या महारवाड्यामध्ये राहिले, स्वतः एकटे नाही राहिले, कुटुंबाला घेऊन राहिले. मुलं बाळ असतील, आई वडील असेल, बहिणी असतील, सगळ्यांना घेऊन राहिले. त्यांना अनुयायी फारसे नव्हते, त्यांच्या मागे येणारी माणसं नव्हती. पण ते यशस्वी कशात होते? बरीचशी माणसं आपण पाहतो की त्यांना सभा जिंकता येतात, त्यांना माणसं पाठीमागे बोलणारी भरपूर मिळतात, पण कुटुंबामध्ये त्यांच्या विचाराला विरोध करणारे असतात. आणि या माणसानं स्वतःचं कुटुंब पूर्णपणे त्या दिशेला नेलं. त्या कुटुंबाला त्या ठिकाणी स्वयंखुशीनं राहता आलं. त्यांना कुत्सितपणानं महार शिंदे म्हटलं, त्यांची टिंगलटवाळी केली आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम सोडलं नाही. शेवटपर्यंत ते त्या ठिकाणी राहिले. दुर्दैवानं असं झालं की जेव्हा जोपर्यंत या समाजाला, दलितांना सुद्धा दुसरा कुणी पुढारी नव्हता, दुसरा कुणी विचार देणारा नव्हता, तोपर्यंत ते त्यांच्या पाठीशी होते. पण जेव्हा त्यांच्या रक्तमांसाचा कुणी त्यांना मिळालं, किंबहुना आंबेडकर त्या ठिकाणी आले, तेव्हा यांनीही विचारलं नाही आणि त्यांनीही विचारलं नाही. स्वतःच्या जातीतल्या लोकांनीही बाहेर टाकलं आणि दलितांसाठी काम केलं, त्यांनीही त्यांना तसा न्याय दिला नाही. अशाही दृष्टीने ते उपेक्षित राहिले. अशी उपेक्षित माणसं, आणि त्यांच्यासाठी आपण खरं म्हणजे ऐकण्यासाठी इथं आलोय. म्हणून मला एक स्वतःला सुद्धा बेडकेळ सर या ठिकाणी बोलणार आहे आणि ते ऐकायचं, या गोष्टीचं मला आणखी जास्त अप्रूप आहे. सावित्रीबाईंच्या विषयी आता खूप घुसळण झालेली आहे, खूप लोक बोलतायत. क्रांतिज्योती आहे, कुठं सरस्वती आणि कुठं सावित्री. सरस्वतीची कुठं अस्तित्वात नाही, तिची पूजा केल्याशिवाय बऱ्याच वेळा आम्ही कधी पाटी हातात घ्यायची नाही, पुस्तक हातात घ्यायचं नाही. किंवा शाळेमध्ये सुद्धा त्या गोष्टीला खूप महत्त्व आजही दिलं जातं. ती एक मूर्ती का होईना ठेवलेली असते, फोटो ठेवलेला असतो आणि प्रत्येक वेळी सांगावं लागतं, अरे ही पाहिली का तुम्ही? पाहिलेली नाही. पण जी पाहिली किंवा जिचा इतिहासामध्ये उल्लेख केलेला आहे, जिनं तुमच्या हातात खरी पाटी दिली, त्या सावित्रीचं तुम्ही काहीतरी पूजन करा, तिच्यासाठी काहीतरी शब्द फुलं वाहा. आणि त्यानंतर लोकांना कदाचित काही जणांना ते पटतं आणि त्याप्रमाणे घडू लागतं. या गोष्टी ज्या आहेत, याच्यात हे दोन्ही मुहूर्त साधून कुठल्याही गोष्टीला खरंच चांगली वेळ यावी, ते अशाच पद्धतीनं. आणि या दोघांच्याही फुलेंच्या विचाराचं परिशीलन करणारं, फुलेंचा विचार पुढे नेणारं हे जे लिखाण आहे ते राऊतांच्या पुस्तकामध्ये आणि महादारांच्या कवितांमध्ये. मला पूर्वीपासून असं वाटायचं की लिहिणं सोपं की कविता करणं सोपं, पण मला दोन्ही गोष्टी अवघड वाटतात. कारण अजून मी राऊत सरांचं पुस्तक वाचलं नाही, पण त्यांचं जे आत्ता ऐकलं तेच सोप्या भाषेमध्ये बऱ्यापैकी महादार सांगतात. राऊत सर नावाचे शिवाजी आहेत, त्यामुळे त्यांचा खरंच हातामध्ये तलवार म्हणा तुम्ही, असूड सुद्धा नाही. ते फटाफट बोलत असतात
आणि पुष्कळ कामं त्यांची जी आहेत ती अशी तडकाफडकी त्यांनी केलेली आहे. आजपर्यंत पुस्तकं, लिखाण असेल, भाषणं असतील किंवा माहिती अधिकाराचं त्यांनी केलेला योग्य वापर असेल, या सगळ्या गोष्टी ते कुठं हायस्कूलमध्ये शिक्षक असल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय. त्यामुळे त्यांचं लेखन हे काही वेगळा दर्जा घेऊन येणार हे माहिती असतं. महादार सरांचा तसा काही फारसा, आता जसं हमीदनं सांगितलं तसं फारसा कुठं लिखाण असेल किंवा वाचन असेल किंवा आणखी काही वेगळं करत असतील असा अंदाज कुणाला नसायचा. पण ते जेव्हा जेव्हा एखादी बातमी आली ना वर्तमानपत्रात किंवा कुणाच्या तरी बोलण्यात की ते अस्वस्थ व्हायचे. अस्वस्थ झाले की एक कविता जन्माला यायची. ती कविता व्हॉट्सअपवर टाकायची. तुम्ही वाचायला तर वाचू नका, थोड्या वेळाने फोन यायचा, माझी एक कविता टाकली बघितली का? मग ती वाचावी लागायची. मग वाचल्यानंतर काही सुधारणा असेल तर सांगा. मग कधीतरी एका दुसरं सुरुवातीला मी रस्वदीर्घाच्या वगैरे सांगायला सुरुवात केली. नाही तसलं काही सांगू नका मला, माझा काही व्याकरण किंवा ह्याच्याशी काही संबंध नाही, पण विचार काही वेगळा असेल तर सांगा. आणि इतके म्हणजे वास्तववादी, प्रखर असे भिडणारे विचार असायचे की मला कधी कधी भीती वाटायची की हे आणखी कुठल्या ग्रुपवर तुम्ही टाकता का? हो, मी बऱ्याच ठिकाणी टाकतो आणि मला त्याचे बरेचसे येतात फोन. आणि मग मला भीती वाटायची की हे सगळ्यांना रुचेल का, हे सगळ्यांना पचेल का, हे कुठलं तरी मोहोळ उठवून अंगावर तर घेत नाहीत ना. मग आम्ही त्याला जरा सबुरीचा सल्ला द्यायचा, इतके सगळीकडे टाकू नका. हे आता राजकारणाच्या दृष्टीनं काही त्यांच्या कविता आहेत तशा खरंच त्या म्हणजे पेटून उठलेला माणूस असतो, एखाद्या समस्येला भिडणारा माणूस असतो, भलं तो आपलं आयुष्य सुद्धा पणाला लावतो, इथपर्यंत जाणाऱ्या त्या कविता आहेत. आणि त्या म्हणजे पचवायला सुद्धा तशा काही ना जड आहेत. काही कविता ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या, आपल्या महिलांच्यासाठी तर खूप छान. त्यांनी सावित्रीवरती एवढं, वटसावित्री ही सावित्री या सगळ्यावरती एवढं छान कविता तयार केलेल्या आहेत. आणि त्या प्रत्येकामधून एक चांगला विचार दिलेला आहे. जटा निर्मूलन असेल किंवा अगदी नेहमी आलेल्या बातम्यांमधले काही असतील अंधश्रद्धा, या सगळ्या अंधश्रद्धांच्या वरती त्यांच्या हातातला असूड त्यांनी कडाडून ओढलेला आहे. आणि मला हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांची जी मनस्थिती आहे की ज्या वेळेला मनुष्य अस्वस्थ होतो, चळवळ्या मनुष्य असतो, त्याला सतत व्यक्त व्हावंसं वाटत असतं आणि मग त्याला शब्द शोधावे लागत नाहीत, त्यांना शब्द असे धावून येत असतात. ते शब्द फक्त गोळा करायचे आणि पुस्तकावरती, वहीवरती लिहायचे, एवढंच काम असतं. आणि तसे त्यांच्या आतून आलेले बरेचसे चांगले शब्द आहेत. ह्या कविता काही काही तुम्हाला अगदी मुलं जर इथं कुणी असतील तर फारशी दिसत नाहीयेत, पण जर असतील तर त्यांना त्यांच्या भाषणाच्या स्पर्धेत सुद्धा वापरता येतील अशा कविता आहेत. आणि फार चांगले आणि परखड विचार त्यांनी दिलेले. वटसावित्रीची पूजा करू नका त्याच्यामध्ये सांगताना त्या नवऱ्याचा जन्म कधी, बायकोचा ती मेल्यानंतर दोघांचं पुन्हा कधी मिलन होऊ शकेल का, येऊ शकतील का? समजा बाई आधी मेली तर ती आधी जन्माला येईल, नवरा नंतर येईल, आणि मग त्यावेळेला काय घडेल? किंवा 100 वर्षाचा नवरा आहे, 60व्या वर्षी बायको वारली, मग पुन्हा 40 वर्षानंतर काय घडेल? आणि पुन्हा ती जन्माला येईल, मग पुन्हा ती 60 वर्षाचा नवरा असेल तर ती 20 वर्षाची असेल, असं लग्न होऊ शकेल का? खूप आहे. आणि कल्पनांची भरारी नाही असं ते म्हणतात. पण एक स्वर्ग या नावाची कविता आहे, त्याच्यात त्यांनी खूप भराऱ्या मारलेल्या आहेत. स्वर्ग कसा असेल, स्वर्गात काय असेल, स्वर्गामध्ये रंभा असेल, अप्सरा असेल, आणखी काय असेल, मध्याचं काय असेल, त्यांना प्राणवायू असेल का, तिथं कसे राहत असतील, तिथं फळबागा असतील का, काय खात असतील, वगैरे वगैरे वगैरे. पण शेवटची ओळ मला खूप आवडली की पुन्हा त्यांना वाटतं की आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा महान आहे. स्वर्ग नको, सुरलोक नको, माझं लोभ सहाय्य लोक हवा, तृप्ती नको, माझं मुक्ती नको, पण येथील हर्षणी खेद हवा. हे पुन्हा त्यांच्या काव्यामध्ये आलेले आहे. ही कविता त्यांची नाही, पण ती त्यांना लागू पडेल अशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे दोन्ही म्हणजे लिखाण असेल गद्यामधलं किंवा पद्यामधली ही कविता असेल, या दोन्ही ज्या आहेत ते फुलेंच्या, शाहूंच्या, आंबेडकरांच्या आणि नंतर दाभोळकरांच्या अशा वाटेवरून जाणारे आहेत. आणि ते मार्गदर्शक ठेवून यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी खरं म्हणजे तरुणांच्या बाबतीमध्ये विचारात घेण्याजोग्या आहेत की जग बदलायचं असेल तर तरुण मुलं आपल्या समोर हवी. पण हल्ली आपल्याला बोलताना, ऐकताना ती फारशी आढळत नाही. म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर माझी अपेक्षा होती की इथं निदान निम्मी तरी असतील,
पण तसंही आपल्याला काही फारसं दिसलं नाही. तरी मला मोरे सरांचा खूपच म्हणजे कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी अनेक अंगांनी या कॉलेजची भरभराट करण्याचं एक स्वप्न रंगवलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना त्यांचा सगळा स्टाफ याचं सहकार्य आहे. म्हणजे अगदी वृद्ध असतील त्यांच्यासाठी ज्येष्ठांचा मेळावा घेणं असेल किंवा इथं मुलांच्यासाठी शेतकऱ्याचा असूड म्हणून फुल्यांनी एक ग्रंथच लिहिला. हा जो असूड महाराजांनी उभारलेला आहे याचं गमतीनं वर्णन करायचं झालं तर हा अनिष्ट असूड आहे असं. कारण हा सगळा संग्रह जेव्हा तुम्ही वाचाल बारकाईनं तेव्हा याची प्रत्येक गोष्ट अनिष्ट चौकटीशी चळवळीशी चौकट म्हणण्यापेक्षा सुद्धा संबंधित आहे. आणि त्यामुळं संघटनेचा प्रातिनिधिक संग्रह जरी आहे नाही हा भाग सोडून दिला किंवा भाग सोडून दिला तरी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता कोणत्याही प्रकारच्या त्याच्या लेखनामध्ये या प्रकारची भूमिका घेऊन लिहित असतो एवढं तरी या संघाने नक्की सिद्ध केलेलं आहे. आणि पद्यामध्ये लिहिताना कदाचित थोडं तुलनेनं जास्त लिहिता येतं गद्यापेक्षा. हा पद्य लिहिण्याचा एक फायदा आहे. आता हा असूड ज्याने ओढलाय तो अनिष्ट असूड आहे. त्याच्यामध्ये सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा त्याचबरोबर इतर चालणारे गैरव्यवहार दंभ या सगळ्यांबद्दल त्यांनी कुठल्या ना कुठल्या कवितेमध्ये हे केले. त्यांच्या बोलण्यात असं आले की मी काही प्रतिजेश लेखक वगैरे नाही, कवी नाही. कविता होते कशी याच्याबद्दलची एक कविता त्यांनी वाचून दाखवली. जी कविता ऐकत असताना त्यांनी वाचलेली मला शालेय अभ्यासक्रमामध्ये संजीवनी म्हणून ज्या कवयित्री होत्या त्यांची एक कविता आठवली. मी न कोणाला सांगा याची कविता स्फुरते कशी अशी कविता होती. त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी मी न कोणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. प्रत्येक कवी स्वतःच्या काव्याबद्दल कवितेबद्दल रचनेबद्दल काही अंशी याच पद्धतीनं विचार करत असतो. हे सगळं आपण गृहीत धरून त्यांच्या ह्याच्याकडे बोलूया. माझी त्यांना एक विनंती आहे की तुमची जी शेवटची कविता आहे वाटेवरले काटे ह्या कवितेमध्ये तुम्ही काही प्रश्न उपस्थित करताय आणि ते कोणाला करताय तर वाचकांना करताय रसिकांना करताय की बाबांनो या काटेरी झुडपाला मी आंब्याचा मोहर कसा म्हणू असं तुम्ही म्हटलेलं आहे बरोबर. किंवा असेच अनेक शब्द आहेत की मला रीतभात माहीत नाही आहे शुद्ध अशुद्ध माहीत नाही आहे समजून घे व्हावा हात जोडतो. तुमच्या सगळ्या याच्यामध्ये इतके व्यवस्थित शब्द तुम्ही वापरलेले आहेत रचनेमध्ये तर तुम्हाला हा प्रश्न का पडावा असा मला एक प्रश्न पडतो. तर ह्याच्यामध्ये कविता सांगली की वाईट तुमची शेवटची हा मुद्दा नाही वाजता. कुठेतरी तुम्ही मनाने स्वतःला कवी लेखताय की काय असं मला फील आला. तसं लेखू नका अशी माझी विनंती. कारण उरलेला संग्रह इतका चांगला आहे त्याच्यामुळे शेवटच्या कवितेकडे जेव्हा वाचक वळतो हा असं का म्हणायला लागला एकदम मला समजून घ्या हे करा ते करा मला शुद्ध लेखन माहित नाही. अगदी नवखा पहिला अगदी लहान याच्यातला उद्गार काढणाऱ्या माणसांकडनं या प्रकारचं लेखन होतं. असं आमचे नारायण सुंदर सुद्धा माझे विद्यापीठ लिहिताना म्हणाले होते गुन्हेगार आहे मी सरस्वतानो थोडासा गुन्हा तुमच्या दरबारात करणार आहे तळपती तलवार आहे मी असे ते म्हणाले. पण त्यांना कविताच विद्रोहाची लिहायची होती पंडाची लिहायची होती. तुमच्या कवितेत विद्रोह आहे प्रचलित व्यवस्था परंपरा याच्या संदर्भातला चांगला विद्रोह आहे आणि चांगल्या शब्दामध्ये तुम्ही तो व्यक्त केलाय की जो वाचकाला भावतो. अशा वेळेला तुम्ही ही भूमिका घ्यावी असं मला पटत नाही. म्हणजे ते पहिल्यांदा मला सांगतो ती कविता चांगली आहे त्याच्याबद्दल मुद्दा नाही. ह्यांच्या कवितेच्या कडे वळताना 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. साधारणतः सामाजिक सुधारणा करणारे त्याच्यासाठी लढा देणारे जे कार्यकर्ते असतात ते खरा लढा कशाबद्दल देत असतात. ज्या प्रकारचा समाज आपल्या संविधानाने कल्पिलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये ज्या प्रकारचा समाज आत्ता आहे ही जी गॅप आहे ही मधली जी संबंध प्रचंड मोठी दरी आहे ह्याला ते ऍड्रेस करत असतात. खरा त्यांचा ऍड्रेस कोण आहे तर हा गॅप आहे दरी आहे. एवढी स्वप्न पाहिली होती फुल्यांनी बाबा काय केलं होतं
फुल्यांच्या बाबतीत आपण नेहमीच्या गोष्टी बोलतो, पण एक गोष्ट विसरतो. फुल्यांनी पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष कुटुंबाची कल्पना मांडली. आपण धर्मनिरपेक्ष देशाची कल्पना मांडतो, फुले धर्मनिरपेक्ष कुटुंबाबद्दल बोलतायत. या कल्पनेचं गांभीर्य किंवा क्रांतिकारकत्व पटकन आपल्या लक्षात येत नाही. आपण साधा असं म्हणतो की एका कुटुंबामध्ये अनेक धर्माचे लोक राहत असतील, संपलं. एवढ्या पुरतं ते मर्यादित नाही. ज्या वेळेला एका घरामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि कुठल्या तरी धर्माचा माणूस राहत असेल, तेव्हा त्या कुटुंबाची रचना बदलून जाते. लक्षात घ्या, पारंपरिक कुटुंब हे कुळाचारावर अवलंबून आहे, कुलदैवतांवर अवलंबून आहे, त्याच्या पूजा अर्चेवर अवलंबून आहे, त्याच्या कर्मकांडावर अवलंबून आहे. फुले ज्या प्रकारचं कुटुंब सांगतायत ते कुटुंब कुठल्या कुळाचं असेल, त्याचे कुलाचार कसे असतील, त्याचं कुलदैवत कुठलं असेल, एका फटक्यामध्ये फुले धर्मनिरपेक्ष कुटुंबाची कल्पना मांडताना परंपरागत कुटुंबाशी जोडलेल्या ज्या कुलाचाराच्या दृष्टीने आलेल्या अंधश्रद्धा आहेत हे एका फटक्यात बाजूला असलेले अनेक प्रश्न महाराजांच्या काळामध्ये उपस्थित झालेले असतात. त्यांना ते कवेत घेत 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 आपली कविता लिहितात. आता त्यांची एक स्वर्गयानाची कवितेचा उल्लेख यांनी मगाशी केला म्हणते मॅडमने. आपण सगळीकडे यानं सोडतो आणि ज्या स्वर्ग आणि नरकावर या समाजाचा प्रचंड विश्वास आहे, तिथे गेल्यानंतर कोणाला काय मिळेल काय नाही मिळणार याची प्रचंड ओढ आहे, अशा ठिकाणी मात्र आपण वाहन किंवा यान पाठवत नाही. आणि बाकीचे सगळे ज्ञात विश्व आहे, चंद्र ज्ञात आहे, सूर्य ज्ञात आहे यान, किंवा शुक्र मंगळ ज्ञात आहे, तिथे आपली यानं जातात. पण जिथे तुम्हाला ओढ आहे तिथे तुमचं यान का जात नाही, याच्यातच गोची झालेली आहे. त्या कवितेचं मला वैशिष्ट्य ते दिसलं की ती कविता लिहून त्यांनी हा रोखठोक सवाल या सगळ्या श्रद्धाळू मंडळींना विचारलेला आहे की यान पाठवायचं तर तिथे पाठवा, म्हणजे कळेल तरी आम्हाला तिथे काय आहे, कोण आहे, मध्य कोण तिथं, कोण तिथ नाही, आपल्यातली किती माणसं तिथे दिसली, आपले राजकारणी किती तिथे दिसले, हे सगळं आम्हाला कळायसाठी यान तिथे पाठवा हा उपरोध आहे. आणि उपरोधासाठी ती कविता आहे. त्यामुळे मला ती कविता फार तुमची आवडली. दहीहंडीच्या सारख्या कवितेमधून ते काय सांगतात पहा आपल्याला. दहीहंडीची उंची किती असावी, किती थर असावे, ज्याच्यावर आता गेल्या महाराष्ट्रात 3-4 वर्षामध्ये सतत चर्चा आहे. अगदी करोनाच्या काळामध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली की दहीहंडीची थर आम्ही वाढवणार. राजकारणी किती मूर्ख असतात त्याचं ते उत्तम उदाहरण. किती थर लावू आम्ही, 9 थर लावू, 10 थर लावू. आणि पुन्हा मागणी काय की आम्ही जोखीम घेणार आहे आणि सरकारने मात्र मृत्यूचा विम्याचा हप्ता भरावा, विमा कंपनीने आम्हाला संरक्षण द्यावं. विम्याच्या संकल्पनेत ज्याला जोखीम माहीत असते त्याला विमा देत नाही हे सुद्धा यांना माहीत नाही. पण एक मागणी करायची मोकळं व्हायचं, कारण का एक पॉप्युलर राजकारण आपल्याला हवं असतं, माणसं मागे ओढायची असतात. त्या दहीहंडीमध्ये त्यांनी एक चांगला प्रश्न विचारला आहे की जे प्रायोजक आहेत किंवा जे सेलिब्रिटी येतात त्यांच्या घरातलं कोण असतं. त्या घरामध्ये एक तरी माणूस त्यांच्या घरातला असतो का. मरायला माणसं तुमची असतात, नाचायला माणसं दुसरी असतात, स्पॉन्सरचा पैसा तिसराच नेतो. तुम्ही फक्त यशस्वी झाला तर 4-2 लाखाचे धनी होता आणि आडवे पडलात तर कायमचे अपंग. हे जे चित्र आहे ते त्या कवितेमध्ये त्यांनी उभं केलेलं आहे की ह्याच्यात तुमचा फायदा काय. जसं एक कवी आम्ही चळवळीमध्ये आल्यानंतर क्रांतिकारक गाणं आपण शिकवतोय. टाटा बिर्ला त्या संदर्भात होतं. टाटा बिर्ला आणि वाटा, आमचा वाटा कुठं आहे हो, आमचा वाटा कुठे, तुम्ही सगळं हडप केलं ठीक आहे. तसं दहीहंडीमध्ये तुमच्या घरातले कोण आहे, निदर्शनामध्ये तुमच्या घरातले कोण आहे. जय शिवाजी जय भवानी म्हणताना दगड मारणारे आम्ही आहोत, पण तुमच्या घरातले कुठे आहेत. खटल्यावर तोंड देणारे आम्ही आहोत, तुमच्या घरातले परदेशी शिकतायत. हे जे सततचं वास्तव या समाजामध्ये दिसतं त्याचं चित्रण काही अंशी या दहीहंडी म्हणून या कवितेमध्ये केलं. शेतकऱ्याचं जे सनातन दुःख आहे ते त्यांनी त्याच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. शेतकरी हा स्वतः निर्माण केलेल्या मालाची किंमत कधीच ठरवत नाही, हे त्याचं आद्य आणि सनातन आणि कायमचं दुःख आहे. त्याला किंमत ठरवण्याचा अधिकारच नाही. म्हणून ते कवितेत विचारतात MRP आम्हाला ठरवायला मिळेल का. MRP आमचा उत्पादन आमचं आहे. इंडस्ट्रीमध्ये जे होणारं उत्पादन आहे त्याचा MRP ठरवायचा अधिकार उद्योगपतीला आहे, पण शेतकऱ्याला मात्र हा अधिकार नाही. कारण हे जीवनावश्यक आहे असं आपण मानतो
आणि त्याच्यामुळे सगळ्यांची पोटं भरायला पाहिजेत म्हणून शेतकऱ्यांनी पोट उपाशी ठेवावं अशा प्रकारची मांडणी आहे. आणि त्याच्यामुळे त्या कवितेमध्ये सुद्धा ते सतत एक मूलभूत प्रश्न आपल्याला उपस्थित करते. शुभाशुभाबद्दल नेहमी त्या संकल्पना आपल्या समाजात रुजलेल्या आहेत, त्यांच्याही काव्यामध्ये त्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची मला एक कविता जी त्यांच्यातली वाटली ती सावित्रीचं दुःख म्हणून कविता आहे आणि ती फार सुंदर कविता आहे असं मला वाटतं. सावित्रीचं दुःख काय आणि सावित्री कोणती? इथे जी सावित्री आहे ती आज ज्यांचा आपण जयंती साजरी करतो सावित्रीमाई, त्यांच्या लेखींनी काय केलं याच्याबद्दलचं दुःख आहे. आणि लेखक असं म्हणतो, कवी असं म्हणतो की त्याच्या सावित्रीचं दुःख काय आहे? सुना नोकरीला लागल्या, कोणी प्राध्यापक झाले, विज्ञान शिकवतं, अंक शिकवतं, पण त्या शिक्षणाचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा काहीही संबंध राहिलेला नाही. विज्ञान शिकवणारा माणूस आपल्या नरेंद्र दाभोळकर नेहमीच सांगायचे, झूलॉजी शिकवणारा, बायोलॉजी शिकवणारा, मुलाचा जन्म शिकवणारा डॉक्टर, पण तो अंधश्रद्धेच्या विळख्यातनं सुटलेला नसतो. शिवाजी राऊत म्हणजे तसं नेणिवेचं एक तर्कशास्त्र असतं, त्या नेणिवेमध्ये त्या श्रद्धा बसलेल्या असतात. समाज नेहमी नेणिवेवर चालतो आणि जाणीवेने बदलतोय लागते, बदलायला जाणीव लागते, पुढे चालायला नेणीव वास होते म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपलं शिक्षण आणि आपलं वर्तन यांचा कुठलाही अनुबंध या समाजामध्ये नाही आणि समाजाच्या निरनिराळ्या स्तरामध्ये नाही. त्यांनी उदाहरण आपलं सुनेचं वगैरे घेतलंय, हे ठीक आहे, तर तू इतकं शिकलीस तितकं शिकलीस, आणि ही या समाजाची शोकांतिका आहे. म्हणजे कुटुंबातली प्रतीकं वापरता वापरता ते व्यापक समाजाची एक शोकांतिका काय आहे या संदर्भातली ते याच्यासारख्या कवितेमधनं आपल्याला मांडताना दिसतात. त्याच्यानंतर वटपौर्णिमा कवितेचा मांडवे मॅडमने उल्लेख केला की काय त्याच्यातनं होणार शेवटी. म्हणजे त्या मनाचं अगदी खरं आहे, दोघं एकाच वेळेला मेले तर दोघांना एकत्र येण्याचा चान्स आहे, म्हणजे शक्यताच आहे ती सुद्धा, काइंड ऑफ प्रोबॅबिलिटी भेटेलच असं नाही. पण दोघं भिन्न भिन्न ठिकाणी मेले, कसं काय होणार? भिन्न भिन्न वयात मेले तर काय होणार? हे प्रश्न स्वाभाविकपणे पडायला हवेत, हे माणसांना पडत नाहीत. विशेषतः वटपौर्णिमा अत्यंत श्रद्धेनं जाऊन करून, त्याला फेऱ्या मारून, 7 जन्माची मागणी करून सुद्धा त्या मनांना हे प्रश्न पडत नाहीत जे कवीला पडले. आणि म्हणून हे प्रश्न विचारणं या प्रकारच्या कविते म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. मराठी कवितेमध्ये आता गद्यामध्ये आधीच आलेलं आहे, पण कवितेमध्ये हळूहळू अनिष्टच्या विचारांचा प्रवाह दिसायला लागलेला आहे. ही कविता त्या प्रवाहाचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. मी अमिताशी विनंती करेन की अलीकडच्या 20 वर्षातल्या कवितांचा अभ्यास करून मराठी कवितेमध्ये अनिष्टच्या संदर्भामध्ये त्या विचारांच्या संदर्भात जेवढ्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्याचं एखादं संकलन प्रसिद्ध केलं तर कदाचित ते अधिक जास्त आणि टोकदार ठरेल आणि कार्यकर्त्यांना सुद्धा त्याच्यामधनं वाचताना एक उत्साह मिळू शकेल. कारण तो प्रवाह बऱ्यापैकी आता वाहताना दिसतो. म्हणजे अनेक प्रकारच्या कविता मी वाचतो, स्त्रियांच्या कवितांमध्ये सुद्धा हे दिसतं. तेव्हा अशा अनिष्ट विचारावर पोषक असणाऱ्या कविता आहेत एक नमना करणाऱ्या, ते निवडणं काही अवघड नाही. वाघमारेश्वर तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करतील या संदर्भात. दुसरं म्हणजे त्यांनी समाजातले आंतरविरोध पुढे आणलेले. ही सुशिक्षित समाज एका बाजूचा आहे, दुसऱ्या बाजूला एक असा समाज बहुजन आणि अभिजनाची नेहमी आपण गॅप व्यक्त करतो. ती गॅप या कवितेमधनं पुढे आणायचा एक त्यांचा प्रयत्न आहे की बहुजनांच्या आयुष्यात तसं काय फरक पडला आणि अभिजनांच्या आयुष्यात काय फरक पडला. अभिजन आणि बहुजन अंधश्रद्धेच्या बौद्धिक पातळीवर एकाच लेवलला आहे, वेगळे नाही. पण भौतिक परिस्थितीमध्ये इतका प्रचंड अंतर झालेला आहे की हे का घडलं प्रश्न त्यांना पडतो. म्हणून कवितेत आंतरविरोध कसे मांडता येतील हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. दुसऱ्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे यातल्या ज्या प्रतिमा आहेत त्यातल्या फारशा काल्पनिक प्रतिमा नाहीत. मांडवेकरांनी एका कवितेचा उल्लेख केला, त्याच्यात त्यांनी बराड्या मारल्याचं करायचं, पण बाकी सगळ्या प्रतिमा काल्पनिक आहेत, तुमच्या आणि माझ्या जवळच्या आहेत, तुमच्या आणि माझ्या अनुभव विश्वातल्या आहेत. तुम्हाला माहीत नाही अशी एकही प्रतिमा याच्यामध्ये तुम्हाला आढळणार नाही. या अर्थानं हा कवी हा आपला कवी आहे. हा जो रोमॅन्टिक किंवा झाडा फुलात रमणारा कवी आहे की तुम्ही न बघितलेलं झाड सुद्धा तुमच्यापुढे उभे करेल
आणि त्याची न पाहिलेली प्रेयसी सुद्धा तुम्हाला आकर्षित करेल, तो भाग वेगळा. तुम्ही आपला का वाटतो, पण एकही प्रतिमा तुम्हाला अनोळखी वाटणार नाही त्या अर्थानं. आणि दुसरं म्हणजे शब्दांची निवड करताना कुठेही अलंकार, उपमा, अनावश्यक अलंकारिक भाषा वापरणं, उपमेय वापरणं, उपमा देत पुढं जाणं, असं काहीही केलेलं नाही. साधी सोपी सरळ अनुभवाला आलेली, भिडलेली, पाहिलेली, समोर जे दिसतं तेच कागदावर उतरवणारी अशी ही कविता आहे. ती वर्णनपर आहे, ती उघड आहे. म्हणजे ह्या कवितेकडून चिंतनपरतेची अपेक्षा नसते अशा प्रकारच्या कवितेकडून. कारण वास्तवाचं वर्णनच ज्या गणगणित पद्धतीने केलेलं असतं तेच वाचकाला अंतर्मुख करेल अशी त्याच्यामध्ये एक अपेक्षा असते. तशी अपेक्षा या कवितेबद्दल तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी असं मला वाटतं. आता आमचे जे दुसरे मित्र आहेत शिवाजी राऊत, ते जवळपास माझ्याशी जोडलेले 1974 सालापासून जोडलेले आहेत. म्हणजे यावर्षी आमच्या जोडण्याला 50 वर्ष होती. आणि तेव्हापासून मी त्यांना पाहतोय विद्यार्थी त्याच्यापासून. सायन्स BSc ते झाले, नंतर BEd झाले, नोकरी लागली. पण तेव्हापासूनही त्यांना जो वाचनाचा नाद घडलेला आहे, प्रचंड वाचन करत राहायचं, विचारत राहायचं, प्रश्न विचारायचे, शंका विचारायच्या, निरसन करून घेण्याचा प्रयत्न करायचा, मोठमोठ्या मंडळींची व्याख्यानं ऐकायची. आमच्या सगळ्या आंबेडकर अकादमीच्या समाजवादी योग दलाच्या उपक्रमांची, बौद्धिक शिबिरांची वगैरे ते सतत जोडलेले होते. आणि अहमदपूरलाही त्यांनी याचे काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या काळामध्ये. तेव्हा सतत एक ज्ञानार्जनाच्या मागे असणारा असा हा शिक्षक मित्र आमचा आहे. ते महाराष्ट्राला माहिती आहे, ते माहितीच्या अधिकारामुळे माहिती आहे, त्या कायद्याबद्दलचा त्यांचा विशेष अभ्यास आणि याच्यामुळे. पण इथे ते माहितीच्या अधिकारात आले नसून ज्ञानाच्या अधिकारामध्ये आले, हे लक्षात. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचं आत्ता सत्यशोधकी विचारधारा, याच्या आधीही त्यांची काही पुस्तकं शिक्षणाच्या संदर्भानं आलेली, काही कॉलम्स त्यांनी लिहिलेले होते राजकीयदृष्ट्या, ही सगळी पुस्तकं मी पाहिलेली आहेत. त्यांनी वेळोवेळी मला दिलेली आहेत. हेही पुस्तक त्यांनी मला अगोदर दिलेलं होतंच संदर्भामध्ये. त्यांचा पिंड जो आहे तो तत्वचिंतकाचा पिंड आहे का, म्हणजे नुसत्या वाचनाने त्यांचं समाधान होणारा हा वाचक नाही. त्या वाचनामधनं आपल्याला काय काय प्रश्न पडता आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील ते शोधण्यासाठी पुन्हा आणखी नव्यानं वाचनाच्या प्रक्रियेमध्ये गुंतत जाणारा आणि सतत नवीन नवीन काहीतरी शोधत जाणारा आणि जिथे आपल्या उत्तराचं समाधान होईल तिथपर्यंत त्या ह्याच्यामध्ये खोलवर जाणारा असा हा आमचा शिक्षक मित्र लेखक आहे. आणि म्हणून चिंतनपर पुस्तक हे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. त्या पद्धतीने सत्यशोधक विचारधारा हे पुस्तक त्यांनी चिंतनाच्या अंगाने लिहिलेलं आहे. याच्यामध्ये पुष्कळ मुद्दे आहेत. म्हणजे म्हटलं तर 19व्या शतकाचा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्या इतिहासातल्या बऱ्याचशा वादाच्या मुद्द्यांना त्यांनी आपल्या कवेमध्ये घेतलेला आहे. एक अभिनव गोष्ट याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाचायला मिळाली ती अशी की गांधीजी गेले त्यावेळेला ज्या श्रद्धांजल्या वाहिल्या गेल्या त्याचं एक पुस्तक झालेलं होतं आणि त्यातल्या नोंदींचे संदर्भ त्यांनी याच्यामध्ये दिले. ते एरवी कुठल्या मराठी पुस्तकात गांधींच्यावरच्या आतापर्यंत आलेल्या नाहीत. हे वेगळं वैशिष्ट्य. मी त्यांचे त्यासाठी आभार मानतो की कोणी कोणी काय काय म्हटले होतं. आपल्याला फक्त काय माहिती असतं आचार्य अत्र्यांनी काहीतरी लिहिलेलं होतं, आमच्यानी लिहिलेलं होतं. त्याच्यावरही 1969 साली गांधी जन्मशताब्दीच्या वेळेला महाराष्ट्र शासनानं साहित्यिकांना गांधींबद्दल काय वाटतं असा एक खंड काढलेला होता. नाही असं नाही, पण हा गांधी गेल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातलं यांनी याच्यामध्ये ते केलेलं आहे. दुसरं, गांधी विचारांचे समकालीन संदर्भ तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि गांधीजींच्या भौतिक प्रवास जो आहे ते आता काय त्यांनी बुद्धिजीवी म्हणा होते का, बुद्धिवादी होते का, त्यांचा ईश्वर कसा होता, तो निराकार होता, त्या पद्धतीनं त्यांनी गांधीजींचा एक शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थना हा जो गांधींच्या कार्यक्रमामधला एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्या प्रार्थनेचं विश्लेषण त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने, शेवटी प्रार्थना माणसाला काय देते म्हटलं तर प्रार्थना एक गाणं आहे, एक रचना आहे. पण म्हणणारा त्याचा आशय आणि त्या प्रार्थनेतून म्हणणाऱ्याला काय अपेक्षित आहे, त्याचं अंतःकरण कसं बोलत असतं, तो तादात्म्य कसा पावतो आणि तो कोणाकडे मागणी करतो अशातला भाग नाही, पण त्याने त्याच्या मनातही समाधान कसं होऊ शकतं आणि त्यामधून पुढे त्याच्या कार्याला बळही मिळू शकतं. अशा प्रकारचं एक विश्लेषण
प्रार्थनेच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आलेले आहे आणि त्यामुळे ते मला जरा थोडं त्यांचं वेगळेपण वाटलं. सत्यशोधक समाजाचे जे महाराष्ट्रामध्ये काम निर्माण झालेलं होतं त्या कामामधून काही पेच आणि प्रश्न निर्माण झालेले होते. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधकांचा लढा त्याच्यानंतर जो सुरू झाला तो जवळपास 1930-35 सालापर्यंत चालू होता लढा. अगदी पुढे 30-35 पर्यंत म्हटला तरी हरकत नाही, तो लढा चालू होता. आणि सत्यशोधकाचे ब्राह्मणेतर केव्हा झाले हे कळलंच नाही. सत्यशोधकांचे ब्राह्मणेतर होणं हा जो प्रवास आहे तो त्यांनी या पुस्तकामध्ये टिपलेला आहे. आणि ते होण्याचं कारण सत्यशोधकांचं तत्कालीन सत्तेमध्ये सामावलं जाणं आणि राजकारणाची एकदा गोडी लागली की बाकीचे प्रश्न बाजूला पडतात. त्यामुळे सत्यशोधकांच्याकडून पुरेशी धर्मचिकित्सा त्यांना पूर्वीचा सगळा मजबूत पाया उपलब्ध असताना सुद्धा का झाली नाही असा प्रश्न त्यांनी उभा केलेला. हे का होऊ शकलं नाही सत्यशोधकांकडनं, त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती. आता सत्यशोधकांच्या मधल्या सत्ताधारी होण्यामधल्या गोष्टींवर त्याही काळामध्ये अनेकांनी टीका केलेली आहे. त्यात लक्ष्मण शास्त्री जोशींनी सुद्धा त्याच्याबद्दल उद्गार काढलेले होते की हे गेले आता ह्याच्यातनं, आणि त्या काळात लिहिलेली टीका आहे त्यांची. मग आता हे गेले ह्याच्यातनं, त्यामुळं आता सत्यशोधक वगैरे सगळं संपलं त्या ठिकाणी. चळवळ त्या अर्थानं संपली आणि आज जे दिसतात ते चळवळीचे आपल्याला अवशेष दिसतात सत्यशोधक चळवळीचे. काही काही माणसं दाखवता येतात. सातारा जिल्ह्यात त्या चळवळीचा मोठा बालेकिल्ला होता. सातारा जिल्हा असं पण इथे सातारा, सांगली, कोल्हापूर इथपर्यंत हा बालेकिल्ला होता. नुसत्या फुल्यांच्या सत्यशोधक समाज आणि चळवळीच्या संदर्भात प्रसिद्ध झालेली जी 18 पुस्तकं आहेत त्यातली 3 पुस्तकाचं छपाई सातारा जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजे ज्या दृष्टीनं सत्यशोधकांच्या संदर्भात सातारा जिल्हा किती जागृत होता हे आपल्याला पाहता येईल. आणि शालिनी ते फाळके म्हणजे शालिनीताई असतील पाटील त्यांचा वारसा सत्यशोधकाचा होता. ते सर्व विचारे आणि या सगळ्या मंडळींचा मोठा वारसा या जिल्ह्याला लाभला. भाऊराव पाटील या ह्याच्यामध्येच या जिल्ह्यामध्येच दक्षिणमुक्त सातारा याच्यामध्ये भाऊरावांचंही काम झालेलं आहे. भाऊरावांनी स्वतः जलसे केलेले आहेत, जलसे लिहिलेले आहेत. आणि शिक्षणाचा प्रसार करताना भाऊराव एक गंमत अशी करत त्यावेळेला की जलसा सुरू करायचा, जलसा रंगात आला की थांबवायचा आणि थांबवल्यानंतर शिक्षणाचं महत्त्व ते आधी सांगायचे की काय त्यांना अर्धा तास पाऊण तास बोलायचं असेल ते संपलं की पुढचा जलसा त्यांचा सुरू व्हायचा. पण एकाच वेळेला म्हणजे मनोरंजन एका बाजूला, जलशामधनं सुद्धा प्रश्नोत्तर होत असत त्यावेळेच्या ब्राह्मण व्यवस्थेबद्दलची आणि शिक्षणाबद्दलची जागृती, असं सगळंच काम भाऊरावांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड केलेलं आहे. त्यांचे लिहिलेले जलसे कुठे मिळतात की याचा शोध मी अजून घेतोय, पण ते मला काही अजून तपास लागला नाही. आपल्यापैकी कोणी शोधू इच्छित असतील तर जरूर प्रयत्न करून बघा, कारण ते जलसे प्रकाशित होणं फार महत्त्वाचं आहे. भाऊरावांची पत्र आहेत ती प्रकाशित झालेली असतील किंवा होती, बाकी चरित्र प्रसिद्ध झालेली आहेत. पण म्हणायला 2 गोष्टींची कमतरता भाऊराव पाटलांच्या बाबतीत आहे. एक, त्यांचं अजूनही दर्जेदार चांगलं राजकीय चरित्र मराठीमध्ये झालेलं नाही. मॅथ्यूनी इंग्रजी 1960 साली जे काही दिलं त्याच्या पुढे गाडी अजून गेलेली नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांचे जलसे या सगळ्या ज्या रचना आहेत महत्त्वाच्या या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या नाही. आणि सत्यशोधकातल्या चळवळीमधला त्यांचा नेमका रोल काय होता तोही पुरेसा, म्हणजे ते चरित्र आलं तर तो फोकस त्याच्यामध्ये आपोआपच येईल. अशा या सत्यशोधकांच्या मध्ये जो सगळा सत्ता संघर्ष झाला त्यांच्यामध्ये फळ्या झाल्या. म्हणजे सगळे सत्यशोधक जहाल होते असं आपण गृहीत धरतो. शंकरराव मोरे असतील, जवळकर असतील, जवळकरांनी देशाचे दुश्मनसारखे अत्यंत जहाल पुस्तक लिहिलं, त्याच्यावर केशवराव जेजांना सुद्धा काही काळ तुरुंगात जावं लागलं. ते सगळं जहाल असताना सुद्धा त्यांच्यातही जहाल आणि मवाळ असे 2 गट होते हे लक्षात. एका बाजूला भास्करराव जाधव जे ब्रिटिश सरकारच्या सत्तेशी लागून असायचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जाणं हे त्यांनी सतत घोषणावं मानलेलं होतं, ते एका बाजूला होते. जवळकर एका बाजूला होते, मोरे एका बाजूला होते. आणि त्याच्यामुळे जवळकर सुद्धा काही वेळेला कशा पद्धतीनं वागत असत, चैन विलासी वागणूक कशी होती याच्याबद्दल पुष्कळ लिहिले गेलेले आहे. म्हणजे त्यांच्याही अंतर्गत काही संघर्ष होते आणि त्याचाही परिणाम सत्यशोधकांच्या बाहेरच्या सत्ता संघर्षावर आपल्याला झालेला एका बाजूला दिसतो. सत्यशोधकांनी ही चिकित्सा पुढे न्यावी असं आपल्याला का वाटतं तर त्यांना थेट फुल्यांच्या चिकित्सेचा वारसा उपलब्ध होता.
हिने जवळकरांनी देशाचे दुश्मन नेलं किंवा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि ह्यांनी एक चिकित्सेची परंपरा पुढे नेली आणि चांगले प्रश्न उपस्थित करत असताना 1919च्या नंतर ज्या आरक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या त्याच्यातून सत्यशोधकांना जी सत्तेची संधी मिळाली त्याच्यामधून ते हळूहळू सत्तेमध्ये सामोरे गेले. उरली सुरली आशा केव्हा संपली? 1930ला विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि सल्ल्याने शेतकरी समुदाय संबंध हा काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीचा भाग व्हायला हवा, त्याशिवाय राष्ट्रीय चळवळ पुढे जाणार नाही महाराष्ट्रामध्ये, कारण ती ब्राह्मणी वर्तुळाच्या ताब्यामध्ये असलेली जी होती. काँग्रेस पक्षही ब्राह्मणी वर्तुळाच्या ताब्यामध्ये होता. काँग्रेस पक्षाचं जास्तीत जास्त त्या काळात जर रॅडिकल नेतृत्व कोणी केलं, शंकरराव देव असतील, देवगिरीकर असतील आणि देवांच्या नंतर नाशिक फडक्यांचं नाव अध्यक्षपदाला सुचवलेलं होतं, ते मंजूरही झालेलं होतं. पण तो हस्तक्षेप झाला मधल्या काळामध्ये, त्या हस्तक्षेपामुळं ते पद ब्राह्मणेतराकडे जायचं म्हणून मग ते केशवराव जेजांच्याकडे 1938 साली आलं. लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसची स्थापना 1885 ते 1938 हा जो सगळा कालखंड आहे 53 वर्षाचा, या कालखंडामध्ये पहिला ब्राह्मणेतर अध्यक्ष व्हायचा मान केशवराव जेजांना मिळालेला आहे त्या काळामध्ये. आणि ते तिथे गेल्याच्या नंतर मग जी काँग्रेसचा कायापालट झालेला आहे आणि फैजपूरचं जे अधिवेशन झालं 36 सालचं काँग्रेसचं, त्याच्यात जेजांनी आपली करामत दाखवून दिली आणि लक्षावधी शेतकरी आणि बहुजनांचे लोक त्या आंदोलनामध्ये सामील झाले आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसमय शेतकरी झाला आणि काँग्रेस शेतकरीमय झाली, असं एक योगायोग. पण त्याच्या पाठीमागे शक्ती आणि बुद्धी होती ती विठ्ठलरामजी शिंदेंची. त्यांचा हा आग्रह होता, कारण राष्ट्रीय चळवळीपासून हा मोठा विभाग जो आहे शेतकऱ्यांचा हा बाजूला पडता कामा नये, म्हणून विठ्ठलरामजी शिंदेंनी अविरत प्रयत्न केले. त्याला हे यश आलं आणि ते तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर सत्तेचं राजकारण सुरू झालं. 30 साल हे झालं, काँग्रेस सगळी तिकडे गेली. मग मिठाचा सत्याग्रह आला, असहकाराचं आंदोलन आलं 32ला, 35च्या कायद्याच्या निवडणुका आल्या. म्हणजे त्या प्रकारच्या याच्यात तुम्ही एकदा हरकत केलात की चिकित्सा आणि याचे दरवाजे करायला तुम्हाला इकडे यायला तुम्हाला फारशी उसंती मिळत नाही. याच्यासाठी एक वेगळी फळी कार्यरत राहावी लागते की जी सत्ता निरपेक्ष राहील. आता महाराष्ट्रामध्ये गंमत काय काय घडली आहे बघा. समाज सुधारण्याची मोठी चळवळ उभी राहिली आणि त्याला समांतर राजकीय राष्ट्रवादाची एक चळवळ उभी राहिली. म्हणजे एका बाजूला फुले घेतले, दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकमान्य टिळक ठेवले. तर फुल्यांचा एक सगळा प्रवाह सामाजिक सुधारणावादाच्या बाजूने उभं राहणारा. सामाजिक सुधारणावादाचं महत्त्व काय होतं? स्वतंत्र झालेल्या भारताचा नागरी समाज कसा असेल याचं चित्रण त्यांच्या लेखनामध्ये. एका अर्थाने सिव्हिल सोसायटीची मुवमेंट होती ती असं म्हणायला हरकत नाही. आणि राजकीय राष्ट्रवादाची जी चळवळ होती ती चळवळ देशाच्या स्वातंत्र्याकडे पटापटा जाता यावं, त्याच्यासाठी मधले भेद आता उपस्थित करू नयेत या पद्धतीने चालणारी होती. या दोन्ही चळवळी समांतर राहिल्या.